नमस्कार. श्री शिवाजी वाचन मंदिर आयोजित आणि दत्त मंदिरमध्ये होणाऱ्या चतुर्मास कीर्तन प्रवचन मालेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं 7वं पुष्प गुंफणार आहेत प्राध्यापक अक्षय अरुण परुळेकर. MITM कॉलेज ओरस इथे BSc कॉम्प्युटर सायन्स आणि IT या विषयाचे प्रमुख म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. कीर्तन गुरु कीर्तनभूषण कीर्तन अलंकार श्रीराम झारापकर यांच्याकडून त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं आहे. शास्त्रीय संगीत अलंकार अजित गोसावी यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आहे. कीर्तन विशारद आणि कीर्तन अलंकार या परीक्षा त्यांच्या झालेल्या आहेत. ते IT मध्ये शिकवत आहेत, पण तरीसुद्धा त्यांचा अध्यात्म या विषयात खूपच अभ्यास आहे. वेदांचाही ते अभ्यास करतायत. आज 15 ऑक्टोबर भारताचे 11वे राष्ट्रपती भारतरत्न एरोस्पेस शास्त्रज्ञ मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. 15 ऑक्टोबर 1931 या दिवशी कलाम यांचा रामेश्वर इथे जन्म झाला. वाचन प्रेरणा दिन म्हणून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या वाचनालयामध्ये सुद्धा हा सकाळी कार्यक्रम केला गेलेला आहे. आज जागतिक अंध दिन आहे, राष्ट्रीय विद्यार्थी दिन आहे आणि भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन पण आहे. कलाम यांना पीपल्स प्रेसिडेंट असं सुद्धा व्यापकपणे म्हटलं जायचं. त्यांच्या कार्याला आपण प्रणाम करूया. अक्षय परुळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कीर्तन सेवा सुरू करावी. आजचा त्यांचा विषय आहे गरुड महात्म्य आणि नागपंचमीची कथा. आता लवकरच आपण सुश्राव्य असं कीर्तन ऐकूया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. श्री कुलदैवताये नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गोरक्षजालन्धरश्चर्पटाश्च अड्बङ्गकानीफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तिसज्ञा भूम्या बभूवुर्नवनाथसिद्धाः. राजा जय जय राम कृष्ण हरि. राजा राम जय जय राम कृष्ण हरि. राजा राम जय जय राम कृष्ण हरि.
गोपालनरत गोवर्धनधर गोपालनरत गोकुळ संकटहारी कृष्ण हरी गोकुळ संकटहारी कृष्ण हरी राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी शरणागत दीन शरणीने शरणागत दीन शरणीने शरणागत दीन शरणागत दीन शरणीने शरणा शरणा शरणागत दीन शरणी रे करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी कृष्ण हरी राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी कीर्तनी जय सद्गुरु राया कीर्तनी जय सद्गुरु राया कीर्तनी जय सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी जय सद्गुरु राया मती मंद मी काहीच नेणे मती मंद मी काहीच नेणे सांख्य अथवा न्याया न्याया सांख्य अथवा न्याया न्याया ही नदी न परी अंतरी वाटे ही नदी न परी ही नदी न परी ही नदी न परी अंतरी वाटे
इच्छा तव गुण गाया गाया, इच्छा तव गुण गाया गाया, इच्छा तव गुण गाया गाया, इच्छा तव गुण गाया, कीर्तनी जय सद्गुरुराया. जनार्दन सद्गुरु ते बिनबी, जनार्दन 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 सद्गुरु, जनार्दन सद्गुरु ते बिनवी. ये रे निरंजनी चाराया, ये रे निरंजनी चाराया, ये रे निरंजनी चाराया, ये रे निरंजनी चाराया, कीर्तनी जय सद्गुरुराया, कीर्तनी जय सद्गुरुराया, कीर्तनी जय सद्गुरुराया. माझ्या मागोमाग सगळ्यांनी म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, भालचंद्र महाराज की जय, फलाहारी महाराज की जय, गगनगिरी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, पार्वती पते हर हर महादेव. ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध, साधू जगी सिद्ध तोची साधू जगी सिद्ध, ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध, साधू जगी सिद्ध तोची साधू जगी सिद्ध. लोभ मोह नाही ज्यासी तोची साधू निश्चयेसी, साधू निश्चयेसी तोची साधू निश्चयेसी. गेले मद आणि मत्सर, 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 तोची
साधू निर्विकार, तोची साधू निर्विकार, तोची साधू निर्विकार, तोची साधू निर्विकार, तोची साधू निर्विकार, ज्याचे केले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध, साधू जगी सिद्ध, तोची साधू जगी सिद्ध, ज्याचे केले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध, साधू जगी सिद्ध, तोची साधू जगी सिद्ध, तोची साधू जगी सिद्ध, तोची साधू जगी सिद्ध. पूर्वरंगासाठी हा जो अभंग घेतलेला आहे तो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. संत एकनाथ महाराजांची महती कशी आहे तर ज्यांच्या घरात साक्षात लक्ष्मीपती नारायण नोकराच्या रूपामध्ये आला होता, माझं नाव खंड्या सांगून तिथे राहिला होता, त्यांच्या घरात पाणी भरत होता, पूजेचं साहित्य त्यांना आणून देत होता, साक्षात परमात्मा. मग असे संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनी लिहिलेला हा अभंग आहे. आणि या एकनाथ महाराजांचं वर्णन आर्याकार कसे करतात. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व कार्य ही करीतो. मा म्हणजे लक्ष्मी, माता लक्ष्मी, धव म्हणजे तिचा पती. स्वकरे चंदन घासी, स्वकरे चंदन घासी, गंगेचे पाणी कावडी भरितो. राम राम हरे हरे राम, राम 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 रघुत्तम राम, राम 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 सीतापते राम, राम. आता असे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्याला निरोप देत आहेत. अभंगात निरूपण म्हणजेच काय. निरूपण म्हणजे संताचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणे. मग हे संत एकनाथ महाराज आपल्याला काय संदेश देत आहेत, काय उपदेश देत आहेत. ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध. सिद्ध म्हणजे काय. यशस्वी होणे. साधू बनण्यामध्ये, साधू बनण्यामध्ये कोण यशस्वी झाला तर ज्याने षट्रिपूंवरती मात केलेली आहे, विजय मिळवलेला आहे. मग षट्रिपू कोणते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे षट रिपू. षट म्हणजे 6, रिपू म्हणजे शत्रू. मग ज्याने यांच्यावर विजय मिळवलेला आहे तोच खरा साधू असे ते म्हणतात. ज्याचे गेले कामक्रोध तोची साधू जगी सिद्ध. आता काम म्हणजे काय तर काम म्हणजे इच्छा. या इच्छेचंच रूपांतर पुढे जाऊन एखाद्या पापामध्ये पण होऊ शकतं. कसं तर भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात ध्यायतो विषयान् पूसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति. पंढरीनाथ महाराज की जय. ध्यायतो विषयान् पूसः. विषयांचं ध्यान केल्यामुळे, आता हे विषय म्हणजे गणित, हिंदी, भूगोल, अर्थशास्त्र हे नाहीत, तर डोळ्याचा विषय रूप. चांगलं रूप दिसतं त्या ठिकाणी डोळे आकर्षित होतात. चांगला शब्द ऐकू येतो त्या ठिकाणी कान आकर्षित होतात. चांगला स्पर्श ज्या ठिकाणी अनुभवायला येतो त्या ठिकाणी आपल्याला त्वचा लावावीशी वाटते, म्हणजेच त्वचेने त्या ठिकाणी स्पर्श करावा असा वाटतो. म्हणजेच जे आपली 5 इंद्रिय आहेत त्यांचे ठरलेले 5 विषय आहेत. डोळ्याचा रूप, कानाचा शब्द, नाकाचा गंध, त्वचेचा स्पर्श आणि जिभेचा रस, तुम्ही ज्याला चव म्हणता. मग जेव्हा एखादा व्यक्ती या विषयांचं चिंतन करतो, ध्यान करतो,
तेव्हा त्याला वाटतं परत ते खावं, परत त्या ठिकाणी बघतच राहावं, तो शब्द परत ऐकतच राहावा, तो आवाज ऐकतच राहावा असं वाटतं. ते त्याच्या अनुकूल असलं तर त्याला असं वाटतं, आणि प्रतिकूल असलं तर शब्द प्रतिकूल असेल तर कान बंद करतो, रूप प्रतिकूल असेल तर डोळे बंद करतो, बरोबर. स्पर्श प्रतिकूल असेल तर तिथून हात मागे घेतो, दूर जातो. दुर्गंध असेल तर नाक बंद करायचा प्रयत्न करतो. म्हणजे या विषयांचं चिंतन केल्याने काय होतं, हे जे इंद्रियांचे ठरलेले विषय आहेत आणि इंद्रिये यांच्यामध्ये संग घडतो. ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषु उपजायते. मग संग घडल्याने काय होतं, संगात संजायते कामः. मग याच्यामधून कामाचा जन्म होतो, म्हणजेच काय, इच्छेचा जन्म होतो. मग वाटतं आपल्याला त्या विषयाचं चिंतन केल्यानंतर ते रूप बघत राहावं, त्या ठिकाणी स्पर्श करावा, तो आवाज ऐकावा वगैरे वगैरे. मग कामात क्रोधोऽभिजायते, आणि ती जर इच्छा आपली पूर्ण नाही झाली, त्याच्यामध्ये जर काय बाधा आली तर क्रोध येतो. याचं उदाहरण तुम्ही बघू शकता. आताच्या लहान मुलांना हातात देतात मोबाईल, रील्स बघत असतात, गेम खेळत असतात, कार्टून बघत असतात. जर आईने बोलवलं जेवायला तर त्यांचं तिकडे लक्ष नसतं. त्यांची इंद्रिय आहेत ती त्या मोबाईलमध्ये दिसणारे जे रूप आहे, दृश्य आहे त्याच्यामध्ये लागलेली असतात. कान आहेत ते मोबाईलमधून जो शब्द ऐकू येतो त्यामध्ये लागलेले असतात. स्पर्श आहे तो त्यांच्या त्वचेला, बोटांना त्या ठिकाणी आकर्षित करतो. आणि जेव्हा मधीच आई येते आणि मोबाईल काढून घेते तेव्हा मुलगा काय आनंदी होतो, काय क्रोध येतो, त्याला राग येतो, काही पण फेकून मारायला जातो. म्हणजेच काय, कामात क्रोधोऽभिजायते. जर ती इच्छा पूर्ण नाही झाली तर त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. क्रोधात भवती सम्मोह. मग मोह निर्माण होतो आणि त्या रागाच्या भरात तो काय पण करून बसतो, वस्तू फेकून मारतो किंवा काय पण करू शकतो. म्हणतात ना की माझ्या डोक्याचं दही करू नको असं काहीतरी म्हणतात कोण कोण. म्हणजेच काय, बुद्धी त्यांची मोहित होते. क्रोधात भवती सम्मोह. सम्मोह हा स्मृती विभ्रम, स्मृती भ्रमित होते. स्मृती भ्रंशात बुद्धी नाशो. मग मी जर असं केलं, काहीतरी फेकून मारलं तर त्याचे पुढे काय परिणाम होतील याचं त्याला भान राहत नाही. म्हणजे विवेक बुद्धी नष्ट होते. काय करणे योग्य, काय करणे अयोग्य हे सांगणारी विवेक बुद्धीच नष्ट होते. काय धर्म, काय अधर्म हे सांगणारी विवेक बुद्धीच नष्ट होते. आणि विवेक बुद्धी नष्ट झाल्यामुळे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी, म्हणजे त्या इंद्रियाची तृप्ती करण्यासाठी, ती इच्छा पुरी करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी माणूस वाकडं पाऊल टाकतो. याच्यातूनच पापाचा जन्म होतो. मग छोट्यात छोट्या चोरीपासून मोठ्यात मोठ्या बलात्कारांपर्यंत जेवढी पापे होतात त्यांमागचं कारण काय आहे, ध्यायतो विषयांपुसः. इंद्रिय आणि विषयांचं, इंद्रियांद्वारे विषयांचं चिंतन. मग याच्यावरती उपाय काय, तर इंद्रिय संयमन, जे प्राचीन काळात गुरुकुलामध्ये शिकवलं जायचं. मग इंग्रजांनी जी कॉन्व्हेंट स्कूल पद्धत आणली आणि तीच पद्धत आज मराठी मीडियममध्ये सुद्धा सगळीकडे लागू झाली, मराठी माध्यमातही. मग इंद्रिय संयम वगैरे ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या बाजूला काढून टाकले गेले, संस्कार वगैरे सगळे बाजूला काढून टाकले गेले. सगळी पद्धत आहे ती आजची शिक्षणाची जी पद्धत आहे, माध्यम कुठलंही असू दे, मराठी, हिंदी, इंग्लिश, ती जी आहे ती लॉर्ड मॅकेलेची आहे, जो ब्रिटिशर्स होता. भारतातले जे लोक होते त्यांना शरीराने भारतीय पण मनाने इंग्रज बनले पाहिजेत असं त्याला बनवायचं होतं. आणि त्याच्यामुळेच या शिक्षण व्यवस्थेत जी मुलं मोठी होतात त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल काहीच ज्ञान नसतं, यांना काहीतरी वेगळंच शिकवलं जातं, संस्कार राहतात बाजूला. मग त्याच्यासाठी प्राचीन काळामध्ये गुरुकुल व्यवस्थेमध्ये इंद्रिय संयमन शिकवलं जायचं. म्हणून त्या काळात पापाचं प्रमाण, बलात्कारांचं प्रमाण कमी होतं. तर सांगायचा मुद्दा काय, सुरुवात कुठून झाली, ध्यायतो विषयांपुसः. त्याच्यातून चिंतन झालं, चिंतनातून इच्छा निर्माण झाली, तो म्हणजे काम. आणि ही इच्छा अशी असते की आपण कितीही इच्छा आपल्या पूर्ण झाल्या तरी मन तृप्त होत नाही. राजा ययातीने, चक्रवर्ती सम्राट असल्या कारणाने त्याने अनेक भोग भोगले आणि शेवटी तो म्हणाला या पृथ्वी तलावरचे सगळे भोग भोगले तरी मन काही संतुष्ट होत नाही आहे. त्यांनी सांगितलेला श्लोक पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे. काय आहे तो श्लोक, न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्त्मनेव भूयो एवाभिवर्तते. इच्छा पूर्ण झाल्याने ती इच्छा शमत नाही तर उलट भडकत जाते. आणखी कशी भडकत जाते,
अग्नीमध्ये तूप टाकल्यानंतर अग्नीचं शमन होणार का? नाही, ती उलटी भडकत जाणार. तसंच आहे, एक इच्छा पूर्ण केली की त्यातून आणखी 10 इच्छांचा जन्म होतो. सौबरी नावाची ऋषी होती, त्यांच्या मनात मुलांना जन्म द्यायची इच्छा झाली, संसाराची इच्छा झाली. मग मुलं मोठी कधी होणार, शाळेत कधी जाणार, शाळेत जाऊ लागली. मग ह्यांचं लग्न कधी होणार, लग्न सुद्धा झाली, नातवंडांची तोंड कधी बघणार, असे म्हणता म्हणता त्यांच्या लक्षात आले की ह्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केला तरी मन शांत होत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की अजून 10 इच्छांचा जन्म होतो. मग सुख कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी लपलेलं आहे, याच्या पलीकडे लपलेलं आहे. आणि जे सुख तात्पुरत्या स्वरूपाचं नाही आहे, क्षणिक नाही आहे, तर ते कसं आहे, कायम स्वरूपी आहे. ते जे सुख आहे तो म्हणजे मोक्ष आहे, जिथे जन्म मृत्यू नसतो, जन्म मृत्यूचा फेरा नसतो, जिथे जरा म्हणजे म्हातारपण नसतं आणि व्याधी म्हणजे रोग पण नसतात. मग असं जे ठिकाण आहे तो वैकुंठ धाम प्राप्त करणे, ह्याचा अधिकार त्या भगवंताने मनुष्याला दिलेला आहे. ये नरदेहाचे निकारणे सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधलासी. पंढरीनाथ महाराज की जय. माणसाला दिलाय, पशूंना दिलाय का? पशूंचं आयुष्य कशामध्ये जातं? आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य एतत् पशुभीर नराणाम धर्मो हि तेषामधिक विशेष धर्मेण हीना पशुभी समाना. आहार माणूस करतो, पशु पण करतो. निद्रा माणूस झोपतो, पशु पण झोपतो. भय कारणाने स्वतःचं रक्षण माणूस पण करतो आणि पशु पण करतो. आणि मैथुन मुलांना जन्म माणूस पण देतो, पशु पण देतो. मग माणसाच्या जीवनात आणि पशुच्या जीवनात फरक काय आहे? धर्मो हि तेषामधिक विशेष. धर्माचं पालन करून मोक्षाची प्राप्ती करणे हे विशेष आहे माणसाच्या जन्मामध्ये. धर्मेण विना पशुभी समाना. धर्मेण हिना माणसाचं आयुष्य कसं आहे? पशुभी समाना, पशुतुल्य आहे. हा जो मनुष्य देह आहे तो वाया घालवणार. म्हणूनच जर तो मोक्षधाम प्राप्त करायचा असेल, जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्या फेऱ्यातून सुटून, तर त्याच्यासाठी या षड्रिपूंवरती मात केली पाहिजे. त्याच्यातला पहिला तुम्हाला सांगितला काम. मग काम म्हणजे इच्छा. मग राहायचं कसं? निष्काम. भगवंताची भक्ती कशी करायची? मला या भक्तीच्या बदल्यात काय नको, तू जेवढं काही मला दिलंयस त्यामध्ये मी समाधानी आहे आणि काहीच मागायचं नाही त्याच्याकडे, तो जाणतो. समजा तुम्ही मालक आहात आणि तुमच्या हाताखाली 2 सेवक आहेत. त्याच्यातला एक सेवक तुमच्याकडे नेहमीच काही ना काहीतरी मागत असतो. दोघेही तुमची कामं करतात. एक सेवक तुमच्याकडे नेहमी काही ना काही मागत असतो आणि दुसरा आहे तो तुमच्याकडे काहीच मागत नाही, नुसतीच तुमची सेवा करत असतो. मग आता समजा एकाच वेळी दोघेही संकटात सापडले, तर तुम्ही कोणाच्या हाकेला पहिले धावाल? जो नेहमी तुमच्याकडे मागत असतो आणि तुम्ही ज्याला नेहमी देत असता त्याच्या हाकेला धावणार, की जो तुमची सगळी कामे करतो पण तुमच्याकडे कधीच काही मागत नाही त्याच्या हाकेला धावणार? कोणाकडे धावणार? ज्याने तुमच्याकडे कधी काही मागलंच नाही तरी पण निष्काम भावनेने तुमची सेवा करतोय, त्याला तुम्ही पहिलं प्राधान्य देणार. भगवंत पण तेच करत असतो. निष्काम भक्तांच्या हाकेला तो आधी धावतो. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणूनच म्हटलंय, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म कर पण फळाची अपेक्षा धरू नको, फळ देणारा मी आहे. काम आपण बघितला म्हणजे निष्काम राहून आपलं कर्तव्य पूर्ण करायचं. त्यानंतर क्रोध, काम क्रोध ते पण बघितलं म्हणजे राग, आपल्याला राग येतो तो. काम क्रोध लोभ, लोभ म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा लोभ असणे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे असली तरी अजून पाहिजे, अजून पाहिजे, अपेक्षेपेक्षा अजून पाहिजे, हा जो लोभ असतो, लालच असते, त्याला लोभ म्हणतात. काम क्रोध लोभ. मोह, मोह म्हणजे तुम्हाला सांगितलं एखाद्या गोष्टीचा मोह होणे. मगाशी बुद्धी मोहित होते तेव्हा सांगितलं काम क्रोध लोभ मोह. मद म्हणजे अहंकार, मीपणा, माझ्यासारखा दुसरा कोण नाही, हा मीपणा. आणि शेवटचा म्हणजे मत्सर, मेरे आगे मत्सर, माझ्या पुढे मी कोणाला जाऊ देणार नाही, याला म्हणतात मत्सर.
मग हे जे षड्रिपू आहेत यांची तुलना आपण 6 कुत्र्यांसोबत करूया. मग आपण एकाच्या घराकडे गेलो तर पूर्वी तिथे लिहिलेलं असायचं सुस्वागतम, आणि आजच्या कलियुगामध्ये जर आपण कोणाच्या घराकडे गेलो तर तिथे लिहिलेलं असतं काय, कुत्र्यांपासून सावधान. म्हणजे काय, अतिथी संस्कार नसतात त्या ठिकाणी. देवपूजा, देवपूजा, पितृपूजा आणि अतिथी पूजा ह्या ज्या 3 पूजा आहेत, तो जो करतो त्याला दुसरं काहीच करायची गरज नाही असं म्हटलेलं आहे महाभारत ग्रंथामध्ये. मग आपण एखाद्याच्या घराकडे गेलो आणि तिथले कुत्रे भुंकू लागले. भुंकू लागल्यानंतर आपण काय करतो, तसंच राहणार का? श्वेतांबर घालून गेलो असेल तर पितांबर होईल त्याचं. मग आपण काय करणार, त्या घराच्या मालकाला हाक मारणार. मग तो मालक येणार आणि त्या कुत्र्यांना सांगणार, हे टॉमी, हे टफी, गप बसा, गप बसा. मग ते कुत्रे शांत होतात. मग आपल्याला त्या मालकाच्या घरी जाता येतं. मग आता हे 6 कुत्रे म्हणजे षड्रिपू. तो मालक म्हणजे परमात्मा, त्याचं घर म्हणजे वैकुंठधाम. हे जे षड्रिपू आहेत ते आपल्याला तिकडे जायला देत नाही आहेत, ते आपल्या आड येत आहेत. मग या 6 कुत्र्यांशी झुंज देणे आपल्याला जर अशक्य वाटत असेल तर हाक कोणाला मारायची, मालकाला, परमात्माला. त्याच्यापासूनच सगळं काही उत्पन्न झालेलं आहे. मग तो काय पण करू शकतो. जो आपल्या भक्तासाठी सूर्य झाकू शकतो, तो या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर्या या शत्रूंना का तुमच्यासाठी रोखून धरू शकत नाही? मग त्याला साथ घातल्यानंतर परमात्माशी जेव्हा आपण आपलं नातं जोडतो, परमात्माशी नातं जोडल्यानंतर ते कुत्रे ओळखतात की हा आमच्या मालकासोबत रोज येणारा जाणारा आहे, याच्याशी चांगलं नातं आहे. मग ते कुत्रे त्रास देत नाहीत. मग अशा प्रकारे या षड्रिपूंवरती विजय मिळवायचा, मात करायची. षड्रिपूंना नष्ट करा असं कुठे म्हटलंय का? नाही. नष्ट केलं तर काय होणार? जर माणसाची कामच जर नष्ट झालं, इच्छाच जर नष्ट झाली तर प्रजेची उत्पत्ती होणार का? नाही. कोण लग्न करणार काय? पुढे पिढ्या वाढणार काय? मग आपल्या पूर्वजांना म्हाळाचं श्राद्ध वगैरे कोण देणार? कोण करणार श्राद्ध वगैरे? मग त्यांचं पतन होईल. मग त्यासाठी काम ह्याची सुद्धा गरज आहे, क्रोधाची पण गरज आहे. रस्त्यावरती पोरीची एखादा पोरगा छेड काढत असेल तर आपण तिथे गप्प राहणार का? नाही. तिला वाचवलं पाहिजे आणि तो जो कोण पोरगा आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे, त्या ठिकाणी क्रोध दाखवला पाहिजे. मग तिथे शांत राहून चालेल का? नाही. लोभ, भगवंताच्या भक्तीबद्दलचा, भगवंताच्या कथा ऐकण्याबद्दलचा लोभ एकाला असेल एखाद्याला तर ते वाईट आहे का? भगवंताची स्तुती लिहिण्याचा एखाद्याला लोभ असेल तो वाईट आहे का? नाही. त्याचप्रमाणे मोह, मद आणि मत्सर. मद कसा? मी भगवंताचा दास आहे याचा मला अभिमान आहे, मी रामाचा दास आहे याचा मला अभिमान आहे. मग हे जे षड्रिपू आहेत यांना नष्ट नाही करायचं, तर यांना चांगल्या मार्गाने वापरायचं, म्हणजे त्यांच्यावर विजय मिळवायचा. आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं, आपण त्यांच्या नियंत्रणात जाऊ नये. आपण गाडी चालवतो, आपण गाडीवरती नियंत्रण ठेवतो, आणि जेव्हा आपण गाडीच्या नियंत्रणाखाली जातो तेव्हा काय होतं? आपला चक्रवर्ती सम्राट बनतो. गाडीची चक्रवर्ती जातात ना. पंढरीनाथ महाराज की जय. मग यांच्यावर विजय मिळवायचा. द्रौपदीने एक उपाख्यान सांगितलंय महाराज युधिष्ठिरांना. द्रौपदी म्हणते की मी लहानपणी एक पौराणिक बुवा आमच्या घरी यायचे, त्याने पौराणिक कथा सांगितली होती ज्यामध्ये भक्तराज प्रल्हाद आला. त्याच्या नातवाने म्हणजे बळीराजाने विचारलं होतं की क्षमा करणे श्रेष्ठ की क्रोध दाखवणे श्रेष्ठ? तर प्रल्हादाने सांगितलं, जो राजा नेहमी क्षमा करत असतो त्याला त्याचे सेवक घाबरून राहत नाहीत. त्याच्या ज्या वैयक्तिक गोष्टी असतात त्या हाताळू लागतात. त्याची जी आज्ञा आहे त्याचं उल्लंघन करतात. त्याचा 4 चौघांमध्ये मान ठेवत नाहीत. जो राजा नेहमी क्षमा करतो त्याच्या राज्यामध्ये चोरांचा वगैरे गुंडांचा फैलाव वाढतो. आणि जो राजा नेहमी क्रोध करत असतो त्याच्या हातून एखादा निरपराध व्यक्तीला सुद्धा शिक्षा घडू शकते. क्रोधी राजाला प्रजा घाबरून राहते.
एखादा राजा जर क्रोधी असेल तर त्याच्यामुळे त्याची जी चांगली चांगली जे संबंधी आहेत ती नाती सुद्धा तुटू शकतात क्रोधामुळे. त्याच्यामुळे क्रोध करणे आणि क्षमा करणे या दोघांचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू आहेत. ह्या दोन्ही बाजू लक्षात घेऊन देश काळ परिस्थिती यांच्यावरती लक्ष देऊन जो योग्य वेळी क्रोधाचा वापर करतो आणि योग्य वेळी क्षमेचा वापर करतो तोच राजा श्रेष्ठ आहे. म्हणजेच काय, क्रोध पण पाहिजे, क्षमा पण पाहिजे, पण कधी क्षमा करावी कधी क्रोध करावा ते सुद्धा सांगितलेलं आहे. पहिल्यांदा जर चूक असेल तर क्षमा करावी आणि परत परत जर चूक करायला गेला तर मात्र क्रोध दाखवावा, असं त्या ठिकाणी विस्तृतपणे प्रल्हाद महाराजांनी सांगितलेलं आहे. जे तुम्ही महाभारताच्या वनपर्वाच्या 28व्या अध्यायामध्ये वाचू शकता. तर आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून एक उदाहरण देऊन पूर्वरंग इथे संपवतो आणि आपण उत्तर रंगाच्या कथेला सुरुवात करायची. तुम्ही म्हणाल की या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्यावरती नियंत्रण ठेवायला सांगायला सोपं आहे, आचरणात आणायला कठीण आहे. त्याच्यासाठीच भगवंत स्वतः पृथ्वीवरती येतो आणि स्वतः आचरणात आणून तुम्हाला शिकवण देतो. कसं? जेव्हा कैकेयी मातेने महाराज दशरथांना सांगितलं, एक वराने द्या मज आंधण भरतासाठी हे सिंहासन, एक वराने द्या मज आंधण भरतासाठी हे सिंहासन, तुझ्या वराने 14 वर्षे रामाला वनवास, तोडू नका वचनास नाथा, तोडू नका वचनास, तोडू नका वचनास नाथा, तोडू नका वचनास. माझ्या भरताचा राज्याभिषेक करा आणि रामाला वनवासात पाठवा. ही बातमी जेव्हा राम आणि लक्ष्मणाला लागली, जेव्हा रामाला ही बातमी लागली तेव्हा रामाच्या चेहऱ्यावरचे जे स्मित हास्य होते ते जरा पण ढळलं नाही, असा वाल्मिकी उल्लेख करतात. म्हणजेच सुख असेल, दुःख असेल, मान असेल, अपमान असेल, याच्यामध्ये समभाव बाळगायचा. हे जे भगवद्गीतेत जो कृष्ण सांगतो तोच कृष्ण त्रेतायुगामध्ये राम बनून आलेला होता. त्याने हे आपल्या आचरणात आणून दाखवलेलं आहे. आणि लक्ष्मण त्यांना सांगतो, दादा काय आपले वडील झाले आहेत, स्त्रीच्या नादाला लागून, पत्नीच्या नादाला लागून ते अधर्म करत आहेत. वय झाल्यामुळे त्यांचं डोकं चालत नाही आहेत. मी आत्ताच्या आत्ता त्यांना तुरुंगामध्ये टाकतो, तुम्हीच राज्य करायचं. तेव्हा प्रभू रामचंद्र काय म्हणाले, थांब लक्ष्मणा, आताची गोष्ट महत्वाची आहे. जे स्पर्धा परीक्षा वगैरे देतात आणि तरी पण त्यांना परत परत अपयश येतं, त्याचं कारण किंवा त्याचं जे गुढ आहे ते याच्यातून समजणार आहे. रामचंद्र सांगतात, हे बघ लक्ष्मण, माझा राज्याभिषेक आज सकाळी होणार होता आणि पहाटेला ही मला बातमी लागली की मला वनवासात जायचं आहे. आतापर्यंत मी अशी एकही गोष्ट केलेली नाही ज्याच्यामुळे महाराज दशरथ माझ्यावरती रागवतील. आतापर्यंत मी अशी एकही गोष्ट केलेली नाही ज्याच्यामुळे कैकेयी माता माझ्यावरती रागवेल. उलट ती भरतासारखं माझ्यावर प्रेम करायची. मग हे जे काही घडलेलं आहे ते अतर्क्य आहे, त्याचा तर्कच लागत नाही आहे. इतके आपली काही चूक नसताना पण असं घडतंय म्हणजे नियतीच्या गर्भात काहीतरी वेगळं दडलेलं आहे. माझा जीवन प्रवास काहीतरी वेगळा आहे. वनामध्ये मला धाडण्यामागे नियतीच्या मनात काहीतरी वेगळं आहे. ते नियतीच्या गर्भामध्ये काय दडलेलं आहे ते मला बघायचं आहे, म्हणून मी वनवासाचा मार्ग स्वीकारतो. असं सांगून रामचंद्र वनवासाला गेले आणि सीतेच्या अपहरणाच्या निमित्ताने रावणाचा वध झाला आणि त्यांचं जे यश पसरलं ते आजही आहे आणि भविष्यात पण राहणार. तिथे जर ते असे राहिले असते, मी मोठा पुत्र आहे, माझा सिंहासनावर अधिकार झालं असतं का, एवढं यश मिळालं असतं का? नाही. मग जे काही गोष्ट घडते, आपली चूक नसताना सुद्धा आपण काहीतरी अपयशी होतो. आपल्याला ज्या डिपार्टमेंटमध्ये जायचं होतं तिथे आपल्याला काही मिळत नाही, काहीतरी वेगळाच मार्ग मिळतो, तेव्हा समजून जायचं जो काही आपल्याला मार्ग मिळालेला आहे त्याच्यातच आपलं काहीतरी भारी पुढे काहीतरी भविष्य घडणार आहे, भगवंताने नेमलेलं आहे. तर असे प्रभू श्री रामचंद्र. मग या ठिकाणी त्यांनी क्षमा केली. हा क्षमेचा प्रसंग, कारण त्या ठिकाणी आई वडील होते आणि नियतीच्या गर्भाचं हे धर्मशास्त्र सांगतं. परंतु जेव्हा सीतेचं अपहरण केलं तेव्हा रामचंद्र असे राहिले का?
नाही. तर त्यांनी काय म्हणाले, सीतेला शोधत होते आणि त्यांनी बघितलं कुठे गेली माझी सीता, लक्ष्मणा कुठे गेली माझी सीता. आणि त्यांना जेव्हा तिची केसात माळलेली फुलं खाली पडलेली दिसले तेव्हा ते म्हणाले, ही तिच्या वेणीतील फुले लक्ष्मणा तिचीच ही पाहुले, लक्ष्मणा तिचीच ही पाहुले. हृता हृतावा मृता भक्षिता, कैसी कोठे माझी सीता. हृता हृतावा मृता भक्षिता, कैसी कोठे माझी सीता. गूढते नाही आकळले, गूढते नाही आकळले, गूढते नाही आकळले. लक्ष्मणा तिचीच ही पाहुले. प्रभू श्री रामचंद्र साक्षात नारायण या ठिकाणी मनुष्य लीला करत आहेत, भावुक झालेले आहेत, आपल्या पत्नीच्या प्रतीचं प्रेम दर्शवत आहेत. पण त्याचबरोबर ते काय म्हणतात, असंच मी गप्प बसून राहणार काय, ज्याने हा गुन्हा केलेला आहे त्याला क्षमा करणार काय. नाही. तर प्रभू श्री रामचंद्र काय म्हणतात, स्वर्गीय वातो असे अमानुष, त्यास मारण्या उसळे पौरुष. ज्याने कोणी माझ्या सीतेला हात लावलेला आहे, ज्याने कोणी माझ्या सीतेला घेऊन गेलेला आहे, तो माणूस असू देत नाही तर अमानुष असू देत, पृथ्वीवर राहणारा असू दे, नरकात राहणारा असू दे, नाही तर स्वर्गात राहणारा असू देत, त्याला मी सोडणार नाही. त्याला मारण्यासाठी माझं जे पौरुष आहे ते उसळत आहे. स्वर्गीय वातो असे अमानुष, त्यास मारण्या उसळे पौरुष. कापविना तिन्ही लोक बले, कापविना तिन्ही लोक बले, कापविना तिन्ही लोक बले. लक्ष्मणा तिचीच ही पाहुले, लक्ष्मणा तिचीच ही पाहुले, लक्ष्मणा तिचीच ही पाहुले. कापविन तिन्ही लोक बले. मी असा पराक्रम दाखवीन की तीनही लोक थरथर थरथर कापतील. प्रभू श्री रामचंद्र जे बोलले ते त्यांनी करून दाखवलं आणि ते करण्यासाठी त्यांनी अयोध्येच्या सैन्याची मदत घेतली नाही. तर जे त्यांना वनात मित्र मिळतील त्या साम्राज्याला, त्या मित्रांना एकत्र करून त्यांना युद्धाचं प्रशिक्षण देऊन त्यांना घेऊन त्यांनी रावणाला पराभूत केलं, जो देवतांना सुद्धा अजेय होता. श्री रामचंद्रांनी त्यावेळेला सुदर्शन चक्राचा पण उपयोग केला नाही, मनुष्याप्रमाणे लढले. ते कुठल्याही जादूचा उपयोग केला नाही आणि त्यांनी दाखवून दिलं सीतेवरचं प्रेम, त्यांनी दाखवून दिलं. आणि हे पण दाखवून दिलं की कुठल्या प्रसंगामध्ये क्षमा करायची आणि कुठल्या प्रसंगामध्ये क्रोध दाखवायचा. म्हणून हे जे षटरिपू आहेत त्यांना नष्ट करू नये, तर त्यांच्यावरती विजय मिळवावा. म्हणजे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी त्यांना सोडावे. म्हणजे या कुत्र्यांना नियंत्रणात ठेवावे, जिथे गरज तिथेच त्यांना सोडावे, पण त्यांचा पट्टा आपल्या हातात पाहिजे. मग हे संत एकनाथ महाराज आपल्या या पूर्वरंगाच्या अभंगातून सांगतात. ज्याचे गेले काम क्रोध तुची साधू जगी सिद्ध, ज्याचे गेले काम क्रोध तुची साधू जगी सिद्ध, ज्याचे गेले काम क्रोध तुची साधू जगी सिद्ध. लोभ मोह नाही त्यासी तोची साधू निश्चयसी, लोभ मोह नाही त्यासी तोची साधू निश्चयसी. ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध.
काम क्रोध, ज्याचे गेले काम क्रोध, ज्याचे गेले काम क्रोध, तोची साधू जगी सिद्ध. नारदीय कीर्तनाच्या परंपरेनुसार गजर घेऊन आपण उत्तर रंगाच्या आख्यानाला सुरुवात करूया. माझ्या मागोमाग सगळ्यांनी म्हणा. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. बरोबर. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला फक्त मनुष्यांचीच निर्मिती करायची नव्हती, पशुपक्ष्यांची सुद्धा उत्पत्ती करायची होती. वेगवेगळ्या जीवांची उत्पत्ती करायची होती. मग तुम्ही बघाल, मनुष्याला 2 डोळे आहेत, नागांना पण 2च डोळे आहेत, पक्ष्यांना पण 2च डोळे आहेत, पशूंना पण 2च डोळे आहेत. 2च डोळे का? एखाद्या जीवाला 3 डोळे का नाही आहेत? हे काय दर्शवतं? तर या सगळ्यांचा जो पूर्वज होता, सगळ्यांचा पूर्वज, पशु पक्षी नाग, या सगळ्यांचा जो पूर्वज होता ना, त्याला 2 डोळे होते, हे दर्शवतं. बरोबर. माणसाला 2 हात 2 पाय आहेत, पक्ष्यांना हाताच्या जागावर काय आहेत? पंख आहेत, पाय आहेत. गाईला काय आहेत? पुढचे 2 आणि मागचे 2, ज्यांना आपण हातपाय म्हणू शकतो किंवा 4 पाय म्हणतात त्यांना. पण ते कसं आहे, त्यांची जी संरचना आहे ही दर्शवते की या सगळ्यांचा पूर्वज एकच आहे. तो पूर्वज म्हणजे कोण? तर वैदिक शास्त्रानुसार कश्यप महामुनी. कश्यप महामुनींना 2 डोळे, 2 कान, 1 जीभ, 32 दात, जे काय आहे, जी संरचना आहे तीच या सगळ्यांमध्ये उतरलेली आहे. मग ह्यांचे जे पुत्र होते, ते काही पुत्र पक्षी, काही पुत्र पशु, काही पुत्र मनुष्य असे कसे झाले? ज्याला आपलं गोत्र माहित नाही, गोत्र म्हणजे पूर्वजाचं नाव, मग त्याचं गोत्र कश्यप म्हटलं जातं. का? कारण या सगळ्यांचे पूर्वज फिरून फिरून तिथपर्यंतच जाणार. मग कसं काय हे घडलं? तर प्रजापती दक्ष
प्रजेच्या उत्पत्तीची कार्ये ब्रह्मदेवाने ज्या अधिकाऱ्यांकडे सोपवली होती त्यांना प्रजापती म्हणतात. त्या प्रजापतींपैकी एक दक्ष, साक्षात शिवशंकरांचे सासरे बुवा, ह्या प्रजापती दक्ष आणि त्यांची पत्नी प्रसूती यांना भगवंतांनी आशीर्वाद दिले होते की तुम्ही अशा कन्या उत्पन्न कराल की ज्या पशु पक्षी वेगवेगळ्या जीवांना जन्म देऊ शकतील. मग या पत्न्यांचा जो विवाह आहे यातील काहींचा विवाह कश्यप ऋषींसोबत झाला, काहींचा विवाह चंद्रासोबत झाला, त्यातील ही जी सती होती तिचा विवाह शिवशंकरांसोबत झाला, वगैरे वगैरे. ही तुम्हाला सगळी माहिती पुराणांमध्ये मिळेल. तर कश्यपांच्या ज्या पत्नी होत्या त्यातील जी अदिती होती तिच्यापासून 12 आदित्य जन्मले, ज्यांना आपण देवता म्हणतो, इंद्र, वरुण, अर्यमा वगैरे. जी दिती होती तिच्यापासून जे जन्मले हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू वगैरे, ते म्हणजे दैत्य. तशीच कद्रू होती, तिच्याकडे नागांना जन्माला घालायचं ही जबाबदारी, ही शक्ती भगवंताने तिच्या गर्भामध्ये प्रेरित केली होती. आणि विनीता होती, तिच्याकडे पक्ष्यांना जन्माला घालायची उत्पत्ती दिली होती. मग कश्यप महामुनी तपस्येला जात होते. त्यांनी विचारलं कद्रू आणि विनीताला, बोला तुमची काय इच्छा आहे. तर विनीता आणि कद्रू यातील पहिलं कद्रूने सांगितलं की मला 1000 पुत्र पाहिजेत. विनीताला विचारलं तुला काय. विनीताने सांगितलं तिला 1000 पाहिजेत काय, मला फक्त 2च पुत्र पाहिजेत, पण तिच्या 1000 पुत्रांपेक्षा शक्तिशाली पाहिजेत. म्हटलं ठीक आहे, तथास्तु असं बोलून कश्यप महामुनी गेले तपस्या करायला. आणि दुसऱ्या दिवशी बघतात तर कद्रूच्या बाजूला 1000 अंडी प्रकट झाली होती आणि विनीताच्या बाजूला फक्त 2च अंडी प्रकट झाली होती. मग कद्रूने ती अंडी आपल्या दासींना बोलवून एका भांड्यामध्ये ठेवली. तर भांड कसल्या मातीचं होतं, त्याच्यात काय काय रसायने घातली होती ते सगळं तुम्हाला महाभारतामध्ये ऐकायला मिळेल. टेस्ट ट्यूब बेबीज, दही वगैरे काय काय उल्लेख आहे तिथे. तर त्या काळात सत्ययुग चालू होतं. सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये पाप वाढलं, माणसाचं आयुष्य 10,000 वर्ष झालं. द्वापर युगामध्ये आणखी पाप वाढलं, माणसाचं आयुष्य 1000 वर्ष झालं. आणि कलियुगाच्या सुरुवातीला माणसाचं आयुष्य 100 झालं. कलियुग पुढे पुढे जात आहे, 5000 वर्ष होऊन गेली आहेत. 5524च्या आसपास असेल हे वर्ष. तर कलियुग जसं पुढे जात आहे तशी माणसाची आयु 100 वरून 90, 70, 60, आता 60च्या आसपास झालेली आहे सरासरी आयु. तर त्या काळात सत्ययुग सुरू होतं आणि त्या सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं. मग 1,00,000 वर्ष म्हणजे त्यांच्यासाठी 500 वर्ष म्हणजे खूप कमी, बरोबर. मग कद्रूची अंडी होती ती 500 वर्षात विकसित झाली आणि त्या अंड्यातून नागांचा जन्म झाला. आणि इकडे विनीताच्या 2 अंड्यांमधून एकही जीव बाहेर आला नव्हता. विनीताने काय केलं, कद्रू देखोनी पुत्रवती, विनीता तळमळी परमचित्ती, दिवस न भरता स्वहस्ती, अंडे एक फोडिले. कद्रूला 1000 पुत्र झाले पण माझ्या या 2 अंड्यातून अजून काही जीव बाहेर आलेला नाही म्हणजे काय. मग या मत्सरापोटी तिने काय केलं, एक लोभ झाला तिच्या मनात, मला तो बघायचा आहे. लोभ कसा महागात पडतो ते बघा. तो लोभ उत्पन्न झाला, मोह उत्पन्न झाला, ती मोहित झाली आणि एक अंड तिने फोडलं. ते अंड विकसित व्हायला अजून 500 वर्ष पाहिजे होती, पण ही थांबली नाही, हिने फोडलं. आणि त्याच्यामध्ये जो जीव बनलेला होता त्याचं इथून इथपर्यंतचं म्हणजे डोक्यापासून कमरेपर्यंतचा भाग विकसित झाला होता, कमरेपासून खालचा भाग विकसित झाला नव्हता. म्हणून तो पंगू जन्माला आला. पूर्णपणे अंड्याला तिने उबवलं नाही. 1000 वर्ष थांबायचं होतं, 500 वर्षानंतर तिने फोडून टाकलं. मग आतमध्ये जो जीव होता तो जीव मानवी वाचेमध्ये बोलू लागला आणि त्याच्यातून दिव्य प्रकाश आला आणि तो आकाशात उडाला आणि जाता जाता आपल्या आईला म्हणाला, तुझ्या कारणे प्राप्त झाली प्राप्त झाली पंगू मजही काया, तुझ्या कारणे प्राप्त झाली पंगू मजही काया. बनशील दासी सवतीची तू, बनशील दासी, बनशील दासी, बनशील दासी सवतीची तू.
मोहिल तुझला माया माया माझं शरीर तू पूर्ण विकसित व्हायला दिलं नाहीस आई. तुझा सवतीच्या प्रती जो मत्सर आहे तोच तुला महागात पडेल आणि लोभाने तू मला बाहेर यायला दिलं नाहीस हाच लोभ तुला महागात पडेल. तू सवतीची दासी बनशील. आईने माफी मागितली. मग त्याने उशाप दिला. हे जे दुसरं अंड आहे हे तू फोडू नको. इथे जी चूक केली ती तिथे करू नको. अजून 500 वर्ष थांब. माझा भाऊ त्यातून बाहेर येईल. असे सांगून तो जो जीव होता त्याचं नाव होतं अरुण आणि तो आकाशामध्ये उडून गेला आणि सूर्यदेवाचा सारथी बनला. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा पहिला जो लाल प्रकाश आपल्याला दिसतो त्याला अरुण म्हणतात. सूर्यदेवाच्या सारथ्याचा प्रकाश असतो तो लाल प्रकाश. त्या देवतांना बघण्यासाठी जी दृष्टी लागते दिव्य दृष्टी ती आपल्याकडे नाही. म्हणून आपल्याला त्या देवता सूर्याचा रथ वगैरे दिसत नाही. आपल्याला फक्त त्यांचा प्रभाव दिसतो. त्याच्यातला जो लाल प्रभाव दिसतो तो जो आबा आहे तो अरुण देवाचा आहे जो विनीतेचा पुत्र होता. आता जो शाप देऊन गेला म्हणून सांगितलं तो. वाल्मिकी रामायणामध्ये संपाती आणि जटायू जे पक्षी होते ना हे या अरुणाचे पुत्र होते. हा जो सूर्यदेवाचा सारथी अरुण जो त्या अंड्यामधून अंड फोडल्यामुळे ज्याचं शरीर अर्धच विकसित झालेलं त्याचे पुत्र पुढे जाऊन झाले ते कोण? संपाती आणि जटायू पक्षी. जो सीतेचा रावण अपहरण करत असतो तेव्हा रावणाला जो विरोध करतो त्या ठिकाणी युद्धात ज्याला वीरमरण येतो तो जटायू. तर सांगायचा मुद्दा असा की ते दुसऱ्या अंड्यासाठी विनीतेने प्रतीक्षा केली. 500 वर्ष झाली आणि त्या अंड्याला तडे जाऊ लागले. अंड्याची कवच बाजूला गेली आणि त्याच्यातून एक असा दिव्य पक्षी प्रकट झाला ज्याचे पंख होते ते एकदम सुंदर होते. मस्तपैकी चोच वगैरे होती. सुंदर सुंदर डोळे होते. तो म्हणजे गरुड. आणि गरुड आईला विचारू लागला आई तू नेहमी ती कद्रूच म्हणजे सावत्र आईचं काम का करतेस? तिची कामं का ऐकतेस? तिची जी मुलं आहेत नाग आहेत त्या नागांना मला पाठीवरती वाहून न्यावं लागतं. इकडे तिकडे फिरावं लागतं. आपण त्यांचं दास्यत्व का बरं करतो? तेव्हा विनीता म्हणाली अरे बाळा तू जेव्हा अंड्यात होतास तेव्हा तुझ्या भावाने मला शाप दिलेला की मी सवतीची दासी बनणार. ती कशी बनली ते ऐक. मी आणि नागांची आई कद्रू आम्ही दोघी बहिणी विचरण करायला गेलो होतो आणि समुद्र मंथनातून प्रकट झालेला उच्चैश्रवा नावाचा घोडा दिसला. आम्ही पैज लावली की त्या घोड्याची शेपटी पांढरी असणार की काळी असणार. घोडा पांढरा होता म्हणून मी सांगितलं शेपटी त्याची पांढऱ्या रंगाची असणार. परंतु कद्रू म्हणाली की जर काळ्या रंगाची शेपटी असेल तर तू माझी दासी बनायची नाहीतर मी तुझी दासी बनेन. मग ठरलं. मग खरी शेपटी ती पांढऱ्याच रंगाची होती. परंतु कद्रूने आपल्या मुलांना नागांना सांगितलं हे नागांनो जावा गपचूप आणि त्या शेपटीकडे जाऊन बसा जेणेकरून लांबून ती शेपटी काळ्या रंगाची दिसली पाहिजे. आणि ती शेपटी काळ्या रंगाची दिसली आणि विनीता हरली पैच आणि विनीता दासी बनली. मग गरुडाला हा वृत्तांत सांगितला. गरुडाला हा वृत्तांत सांगितल्यानंतर गरुड विचार करू लागला. आईला विचारलं काय करूया आता या दास्यभावातून कसं मुक्त होऊ शकतेस? मग ते विचारायला तिने नागांकडे धाडलं. नागांकडे गेली आणि विचारलं गरुडाने. गरुड नागांकडे गेला आणि विचारलं माझ्या आईला दास्यभावातून आम्हाला दास्यभावातून कसं काय मुक्त करायचं? तर नाग काय म्हणाले माहिती आहे? समुद्र मंथनाच्या वेळी जे अमृत प्रकट झालं होतं ते देवतांना शेवटी मिळालं मोहिनी लीलेमुळे आणि ते अमृत अजूनही देवतांकडे आहे. तो अमृत कलश आहे. त्याच्या भोवती खूप मोठी सुरक्षा आहे. तो अमृत कलश जर आम्हाला तू आणून देशील
तर आम्ही तुला आणि तुझ्या आईला आमच्या दास्यभावातून मुक्त करू. गरुड म्हणाला ठीक आहे. आईकडे गेला, आईला अट सांगितली. आईने त्याचे औक्षण केलं, मंगल आरती ओवाळली आणि पाठवून दिलं. आणि जाता जाता गरुडाला भेटलं काय, एक झाड भेटलं. झाडाच्या पलीकडे गेला तर तिथे कश्यप महामुनी होते तपस्या करत. त्यांना भेटला. कश्यप महामुनी म्हणाले, बाळा आलास तू? गरुड म्हणतो हो हो आलो. कशी आहे आई? बरी आहे बरी आहे. सध्या दास्यभावात आहे ती. असं असं झालंय, त्याच्यामुळे अमृत कलश प्राप्त करायला जातोय. पण मला भूक लागलेली आहे, मी काय खाऊ? तर कश्यप महामुनी म्हणतात, तिकडे जाताना एक हत्ती आणि कासव हे एकमेकांना पिडत असताना तुला दिसणार, त्यांना तू खा. पण त्यांनाच का? कश्यप महामुनी म्हणतात, ते गेल्या जन्मीचे शापित ब्राह्मण आहेत. ते भाऊ भाऊ होते आणि त्याच्यातला एक म्हणायचा की संपत्तीचा आपण वाटा करूया, प्रॉपर्टीचा वाटा करूया. दुसरा म्हणायचा नको वाटा करूया, असंच ठेवूया. मग दोघांनी एकमेकांना शाप दिला. तुला सगळं काही वाटा करेनचं वाटतं ना, जा तू हत्ती बनशील. मग दुसरा म्हणाला, तुला सगळं काही एकाच झापाखाली हडपून ठेवावं असं वाटतं ना, झाकून ठेवावं असं वाटतं ना, जा कासव बनशील. कासव कसा? त्या कवचाखाली झाकून असतो तसा बनून राहा. दोघांनी एकमेकांना शाप दिला आणि बरीच वर्ष झाले हत्ती आणि कासव हे एकमेकांशी झुंजत असतात. हे शापित आहेत, त्यांना तू मुक्त कर. आणि लक्षात ठेव, जर तुला वालखिल्ल्यादी ऋषी दिसले तर त्यांना नमस्कार कर. वालखिल्ल्यादी ऋषी आपला अंगठा आहे ना एवढ्या आकाराचे आहेत, तेवढ्याच आकारात ते वस्त्रे परिधान करतात, केस वगैरे बांधतात. आणि हे वालकिल्ल्यादी ऋषी किती आहेत? असे 64 आहेत. आणि हे वालकिल्ल्यादी ऋषी माझ्याकडे शिकायला यायचे असं कश्यप सांगतायत. आणि जेव्हा ते एक छोटंसं डबकं होतं, पाण्याचा एक खड्डा होता आणि खड्ड्यात पाणी साचलेलं आणि त्यांना तो खड्डा उल्लंघून जायचा होता. मग एवढासा खड्डा त्यांना मोठा तलावाप्रमाणे होता. मग ते बघून इंद्र हसू लागला. म्हणून त्यांनी इंद्राला सांगितलं की इंद्रा, तुझं गर्वहरण करणारा तुझ्यापेक्षा 100 पटीने शक्तिशाली जीव जन्माला येईल. आणि तोच जीव त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून माझ्या पोटी जन्माला घातला. तो म्हणजे गरुडा तू आहेस. आणि हे सगळं ऐकून वडिलांची आज्ञा घेऊन गरुड पुढे निघाला. त्या हत्तीला आणि कासवाला पकडलं. कसं? 75,000 योजन विस्तृत शरीर धारण केलं. गरुडाचा एक एक पंख 24,000 योजनचा होता. एक योजन म्हणजे 12 ते 13 किलोमीटर. मग 24,000 योजनचा एक पंख, असं 75,000 योजन विस्तृत शरीर धारण केलं त्याने. त्या हत्तीला कासवाला पकडलं त्याने. आणि जाता जाता एक झाड हल्लं गरुडामुळे आणि त्या झाडावरती वालकिल्ल्यादी ऋषी ते छोटे छोटे बसलेले होते तपस्या करत. आणि ते फांदीच तुटली हो. फांदी तुटल्यानंतर ते खाली पडणार होते, तेवढ्यात गरुड तिकडून आलं, पंख फडफडत फडफडत चोचीने ती फांदी पकडली आणि सावकाश त्या वालकिल्ल्यादी ऋषींना जमिनीवरती ठेवलं. तेव्हा त्या वालकिल्ल्यादी ऋषी म्हणू लागले, किती भारी वजन हा वाहून नेतोय जीव. गुरुम आदाय उड्डीन. गुरुम म्हणजे खूप जड, आदाय म्हणजे वाहून नेणे, उड्डीन म्हणजे उडून हा वाहून नेऊ शकतो मोठ्यात मोठा भार. म्हणून याचं नाव आम्ही ठेवणार गरुड. गुरुम भारम समासाद्योड्डीन एष विहंगमः गरुडस्तु खगश्रेष्ठ तस्मात् पन्नग भोजन. हा खगश्रेष्ठ होईल. खग म्हणजे आकाशात विचरण करणारे जेवढे जीव आहेत त्या सगळ्या जीवांचा हा राजा होईल, पक्ष्यांचा राजा होईल. याचं नाव गरुड असेल कारण गुरुम आदाय उड्डीन, गुरुम आदाय उड्डीन, मोठ्यात मोठा भार हा वाहन करून नेऊ शकतो. खगश्रेष्ठम तस्मात् पन्नग भोजन. आणि याचं भोजन काय असणार? पन्नग. पन्नग म्हणजे नाग. जे आतापर्यंत याला त्रास देत आलेले ना तेच आता याला घाबरून राहतील. याचं भोजन पन्नग म्हणजे नाग असणार. आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन गरुड पुढे गेला. अमृत कलशाकडे गरुड जातो हे बघून त्या ठिकाणी सुरक्षा दल होतं देवतांचं. ते गरुडाला विचारू लागलं, ए बालका, काय तू येतोस, कशासाठी येतोस? तो म्हणाला, माझ्या मातेला दास्यभावातून मुक्त करण्यासाठी मला अमृत कलश पाहिजे आहे. नाही मिळणार. आम्ही खूप मोठा पराक्रम करून समुद्र मंथन करून मिळवलेला आहे, असं आम्ही कोणालाही देणार नाही. गरुड म्हणाला, मी युद्ध करेन तुमच्या सोबत. सगळे हसू लागले आणि त्या ठिकाणी युद्धाचा आरंभ झाला. पहिला गरुडाच्या समोर आला तो म्हणजे भौमन.
भौमन म्हणजेच विश्वकर्मा असा त्या ठिकाणी अर्थ आलेला आहे. विश्वकर्मासोबत गरुडाचं युद्ध झालं आणि 2 घटिकांमध्ये म्हणजे 24 मिनिटांची एक घटिका म्हणजे 48 मिनिटांमध्ये त्यांनी त्या विश्वकर्माला मृतकतुल्य करून टाकलं. त्यानंतर त्या ठिकाणी आदित्य आले, रुद्र आले, वसुगण आले, साध्य आले, गंधर्व आले गरुडाबरोबर युद्ध करायला. गरुडाने मोठं 75,000 योजन विस्तृत शरीर धारण केलं आणि गरुडाने आपल्या चोचीने, आपल्या नखांनी, आपल्या छातींनी, आपल्या पंखांनी सगळ्यांना सोळो की पळो करून सोडलं. गरुडाच्या पंखांनी जी धूळ पसरली होती त्या धुळीने यांना काही दिसत नव्हतं. इंद्राने वायुदेवाची मदत घेऊन ती धुळीचं निराकरण केलं. गरुडाने परत त्या देवतांना मारायची सुरुवात केली. चोचीने त्यांना सोलून काढलं, छातीने, चोचीने, नखाने आघात केले आणि त्या आघाताने साध्य आणि गंधर्व पूर्व दिशेला पळाले. वसु आणि रुद्रगण दक्षिण दिशेला पळाले. आदित्य पश्चिम दिशेला पळाले आणि अश्विनी कुमार हे उत्तर दिशेला पळाले. त्यानंतर यक्ष आले. 8च्या 8 यक्षांना एकट्या गरुडाने पराभूत करून टाकलं आणि अशा प्रकारे सगळ्या देवतांचा पराभव करून, यक्षांचा पराभव करून, गंधर्वांचा पराभव करून, रुद्रांचा पराभव करून, आदित्यांचा पराभव करून गरुड आतमध्ये शिरलं आणि बघत ते त्याला त्या ठिकाणी अमृत कलश दिसू लागला आणि गरुड आता अमृत कलशाच्या दिशेने जाऊ लागलं. अमृत कलशाच्या भोवती बघते तर काय एक आग होती संरक्षक आणि ही आग विझवायची कशी. गरुडाने 8100 मुख धारण केली. 8100 मुख धारण केली. नदीमधलं पाणी होतं ते आपल्या चोचीमध्ये घेतलं आणि त्या पाण्याने त्या आगीवरती सिंचलं. ते पाणी त्या आगीवरती सिंचलं आणि ती आग मालवून गेली. त्यानंतर गरुड पुढे गेला. बघतो तर काय त्या अमृत कलशाभोवती एक चक्र फिरतंय. त्याला धारधार सूर्य चारही बाजूने लावलेले आहेत. सूर्याप्रमाणे दैदिप्यमान चक्र आहे. गरुडाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या फिरत्या चक्राच्या 2 सूर्यांच्या मधोमधून जागा काढून गरुड तिथून गेलं. आजच्या भाषेत मधून गॅप काढून गेलं आणि चोचीने ते चक्रच मोडून टाकलं. आणि त्यानंतर त्या चक्राच्या खालोखाल 2 नागोबा होते. ते नाग एवढे भयंकर होते की त्यांनी दृष्टी जरी एखाद्या व्यक्तीवर टाकीतली, नुसतं जरी डोळ्यांनी बघितलं तरी समोरच्या व्यक्तीला विषबाधा व्हायची. मग गरुडाने पंख फडफडवले दुरूनच आणि धूळ उडू लागली. धूळ ती गेली नागोबांच्या डोळ्यामध्ये. नागोबा असे असे करू लागले. मग त्यांची नजर चुकवून गरुड मागच्या बाजूने गेलं आणि चोचीने त्यांचे 2 तुकडे करून टाकले. आणि अशा प्रकारे गरुड त्या युद्धामध्ये विजयी झालं. अमृत कलश घेतला गरुडाने. आनंदी झाले. गरुडाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की माझी आई आता दास्यभावातून मुक्त होणार. गरुडाने पायात ते पकडला अमृत कलश आणि पंख फडफडायला सुरुवात केली आणि गरुड जाणार एवढ्यात गरुडाच्या समोर एक दिव्य प्रकाश आला. मेघश्यामं पीत कौशेय वासं. त्याचा वर्ण होता मेघश्याम, ढगांप्रमाणे श्याम वर्ण होता. पितांबर धारण केलेलं होतं. मेघश्यामं पीत कौशेय वासं श्रीवत्सांकं कौस्तुभोद्भासितांगं. ते लक्ष्मीचं चिन्ह म्हणजे श्रीवत्स चिन्ह होतं, लक्ष्मीचं निवासस्थान. पुण्योपेतं पुंडरीकायताक्षं. पुंडरीक म्हणजे कमळ. कमळाप्रमाणे याचे अक्ष होते, कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर. विष्णुं वंदे सर्वलोकैकनाथं. नमः समस्त भूतानां आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्की मोहिनी दत्तात्रेय अशी अनेक रूप धारण करणारा जो विष्णू आहे तो त्या ठिकाणी चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाला गरुडासमोर. विष्णू नाचत तदाकाशे वैनतेय समेजिवान. विष्णूने आकाशामधून वैनतेय म्हणजे विनिता पुत्र गरुडाला समेजिवान बघितलं. विष्णू नाच तदाकाशे वैनतेय समेजिवान तस्य नारायण स्तुष्टस्तेन लवलेन कर्मणा. तो त्या ठिकाणी का आला, त्या ठिकाणी का दर्शन दिलं. तस्य नारायण स्तुष्ट तेनर लवलेन कर्मणा असे वेदव्यास सांगतात. म्हणजे काय, गरुडाने अमृत कलश प्राप्त केला, आईसाठी घेऊन जायला निघाला, पण त्या अमृत कलशातील एक थेंब सुद्धा स्वतःसाठी घेतला नाही. म्हणजे किती निर्लोभी आहे. लोभ नावाची गोष्टच नाही त्याच्यामध्ये.
नारायण तुष्ट कशामुळे झाले? तेना लवलेन कर्मणा, तेना अलवलेन कर्मणा. म्हणजे काय? लवलेन म्हणजे लोभी प्रवृत्ती, अलवलेन म्हणजे अलोभी निर्लोभी प्रवृत्ती बघितली गरुडाची, आणि नारायण त्या ठिकाणी प्रकट झाले. निष्काम भावानेच भक्ती करणे म्हणजेच काय? कुठलाही लोभ न बाळगता भक्ती करणे. म्हणजे निष्काम भक्त असतात त्यांना भगवंत पहिलं प्राधान्य देतो. मग इथे असंच प्राधान्य दिलं. भगवंतानी गरुडाला दर्शन दिलं. गरुडाने तपस्या वगैरे काही केली नव्हती, महापूजा घातली नव्हती, तरी त्याला भगवंताचं दर्शन झालं. का? तस्य नारायण स्तुष्ट तेना लवलेन कर्मणा. पंढरीनाथ महाराज की जय. साक्षात पंढरीनाथ त्या ठिकाणी प्रकट झाले. गरुडाला सांगितलं की तुझी जी निर्लोभी प्रवृत्ती आहे त्यामुळे मी संतुष्ट झालोय आणि तुला वरदान द्यायला आलोय. तू अमृत कलश प्राप्त करून सुद्धा त्यातला एक थेंब घेतला नाहीस, आणि याच अमृत कलशासाठी समुद्र मंथनाच्या वेळी देवता आणि दानव वेडे झाले होते, पण तुझ्या हाती अमृत कलश लागला. तू पराक्रमाने प्राप्त केला एकट्याने, तरी पण तू एक सुद्धा थेंब स्वतःसाठी घेतला नाहीस. जा, मी तुला वरदान देतो. अमृताचा एक थेंब घेतल्या विनावी तू अमर होशील. तुला अमृताची गरजच नाही, तू अमर होशील. जा, मी तुला वरदान देतो. असं विष्णूने वरदान दिलं. मग गरुड संतुष्ट झालं आणि गरुडाने सांगितलं, हे देवा, माझी आणखी एक इच्छा पूर्ण कर. काय? तर तुझ्या झेंड्यावरती माझं स्थान असू देत. म्हणून विष्णूच्या झेंड्यावरती गरुडाचं चिन्ह असतं. विष्णू म्हणाले, ठीक आहे, आजपासून मी गरुड ध्वज म्हणून प्रसिद्ध होईन. गरुड म्हणाल, तू मला आता प्रसन्न केला आहेस, मला पण तुला प्रसन्न करायचं आहे. देवा, तुझी काही इच्छा असेल तर सांग, मला जर शक्य असेल तर मी पूर्ण करीन. भगवान हसले आणि म्हणाले, बघ बाबा, शिवशंकरांकडे नंदी आहे, गणपतीचा उंदीर असतो, माझं बाबा काही वाहन नाही आहे, बनशील का माझं वाहन? गरुड म्हणाले, ठीक आहे, तुमच्यासाठी काय पण. मग भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिले त्याला आणि गरुड त्या ठिकाणाहून निघालं. गरुड अमृत कलश घेऊन जाऊ लागला आणि त्या ठिकाणी इंद्र आला वज्र घेऊन आणि म्हणाला, हे गरुड, हे जे वज्र आहे हे दडीची ऋषींच्या हाडापासून बनवलेला आहे. याने वृत्तासुराचा वध झाला होता. हे वज्र मी आता तुझ्यावर फेकून मारणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये वृत्रासुर नावाचा दैत्य होता, त्याला मरण फक्त वज्र नावाच्या पदार्थानेच येणार होतं. मग वज्राची हाडं ही दडीची ऋषींकडे होती, त्यांना वरदान मिळालेलं होतं. मग आम्ही सर्वांनी विनंती केली त्यांना जाऊन, आणि त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला आणि त्यांच्या शरीरापासून हे अस्त्र बनवलं. आणि या दडीची ऋषींच्या हाडांपासून बनलेल्या या अस्त्राने मी वृत्रासुरचा वध केला होता. आणि ह्याच्यापेक्षा शक्तिशाली दुसरं कुठलं अस्त्र नाही आहे. अमृत कलश माझ्या स्वाधीन कर, नाहीतर मी हे वज्राचा प्रहार करीन, या वज्राचा प्रहार करीन. गरुड म्हणाला, नाही देणार. इंद्राने ते वज्र फेकून मारलं. ते वज्र गरुडाच्या दिशेने आलं, गरुडाच्या दिशेने आलं आणि गरुडाच्या छातीला लागलं. आणि काय झालं? वज्र जमिनीवरती पडलं. गरुड म्हणाल, देव तारी त्याला कोण मारी. आत्ता आत्ता भगवान नारायणाने मला वरदान दिलेलं आहे अमरत्वाचं. हे वज्र वगैरे मला काही करू शकत नाही. तरी पण ज्या दडीची ऋषींच्या हाडापासून हे अस्त्र बनवलेलं आहे ना, त्या दडीची ऋषींचा मान राखण्यासाठी मी माझं एक पीस तोडतो आणि खाली टाकतो. आणि इंद्र घाबरला, बाप रे बाप. आणि ते गरुडाचं सुंदर सुंदर ते पंख होतं, म्हणजे पीस होतं, ते पृथ्वीवरती पडलं. आणि सगळे ऋषीमुनी बघू लागले, अरे काय सुंदर पीस आहे, काय सुंदर पर्ण आहे. म्हणून गरुडाला त्यांनी नाव ठेवलं सुपर्ण. सुपर्ण हे गरुडाचं दुसरं नाव. आणि ते इंद्र म्हणू लागला, इंद्र म्हणे, तू कश्यप कुमार अससी माझा सहोदर. अमृती पाजूनी विखार अमर सहसा करू नको. अरे तू कश्यपांचा पुत्र आहेस, तुझे वडील कश्यप, माझे पण वडील कश्यप, तुझी आई विनिता, माझी आई अदिती, पण बाप दोघांचा एकच आहे कश्यप. आपण दोघे भाऊ भाऊ आहोत. मग तू माझ्या बरोबर मैत्री कर, मला मारू नको. गरुडाला सांगतोय तो, तू हे अमृत कळस नागांना देऊ नको. नाग कसे क्रोधी आहेत तुला माहिती आहे ना. मग गरुड म्हणाला, ठीक आहे, मला काही करून माझ्या आईला दास्यभावातून मुक्त करायचं आहे. मी त्यांच्यापर्यंत अमृत कलश नेऊन देईन नागांना. पुढे काय करायचं आहे ते तुला तू ते करायला लाग.
इंद्र म्हणाला ठीक आहे. गरुडाने पंख फडफडवले आणि अमृत कलश घेऊन गेला तो नागांच्या लोकामध्ये. नाग लोकामध्ये गेला, कलश घेऊन पंख फडफडवत आवाज काढत काढत आलं. नाग खुश झाले, वा अमृत कलश घेऊन आलाय गरुड. सगळे नाग होते ते शेपटीवरती टुन 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 उड्या मारू लागले आणि पाठीमागून इंद्र एका ब्राह्मणाचं रूप घेऊन आला. त्या ठिकाणी अमृत कलश गरुडाने ठेवला. कशावरती ठेवला? दर्भावरती. दर्भ म्हणजे कुसो मालवणीत म्हणतात तो. दर्भावरती अमृत कलश ठेवला आणि सगळे सर्प त्या ठिकाणी सरपटत जाऊ लागले आणि तो अमृत पिणार होते. तेवढ्यात इंद्र म्हणाला, ब्राह्मणाच्या वेशामध्ये आलेला इंद्र म्हणाला, थांबा. अरे काय तुम्ही, शिस्त वगैरे नावाची काय तुम्हाला गोष्ट? अरे अमृत किती पवित्र आहे, देवतांनी किती कष्टाने मिळवलंय ते. अरे जरा पवित्र होऊन या, मंगल स्नान करून या आणि मग हे अमृत प्राशन करा. नाग आणि कद्रू माता आंघोळ करायला गेली आणि ब्राह्मण वेशधारी इंद्राने तो अमृत कलश घेतला, स्वर्गाची वाट धरली. ज्या ठिकाणी होता तिथे अमृत कलश ठेवला. त्याच्या भोवती परत ती आग घातली. त्याच्या भोवती परत दुसरं चक्र विश्वकर्मा करून बनवून घेतलं. त्याच्या ठिकाणी दुसरे भयानक साप वगैरे ठेवले. परत होती तशी हाय सिक्युरिटी लागू झाली. आणि इकडे गरुडाने का अमृत कलश दिला होता आणि गरुडाची आई आणि गरुड दास्य भावातून मुक्त झाले होते. आणि आता इकडे साप आले फुसफुस फुसफुस करत. बघतात तर काय, अमृत कलश कुठे? नुसतं तर त्या ठिकाणी दर्भ ठेवलेला आहे. फसवलं फसवलं, इंद्राने आम्हाला फसवलं, इंद्रच असणार तो. आणि असं समजून ते त्या ठिकाणी गेले आणि ज्या कुस्यावरती म्हणजे ज्या दर्भावरती अमृताचा कलश ठेवला होता, इंद्राने पळवून नेला होता, त्या दर्भावरती अमृताचे थेंब पडले असतील तर असं समजून ते त्या कुस्याला जाऊन म्हणजे त्या दर्भाला जाऊन चाटू लागले. तर तो दर्भ असतो तो धारदार असतो, त्याच्यामुळे त्यांची जीभ मधून फाटली आणि त्यांची जीभ अशी होती ती अशी झाली. मग त्या नागांच्या वंशात जेवढे नागोबा जन्माला आले त्यांची जीभ अनुवंशाने अशीच झाली, 2 टोकाची झाली. पूर्वी त्यांची 1 टोकाची होती, पण त्या दर्भाला लागल्यामुळे जीभ त्यांची दुबगली. ती अजूनही अनुवंशाने आताच्या नागांची पण तशीच आहे. आणि जे दर्भ होतं म्हणजे जो कुसा आपण म्हणतो किंवा दर्भ म्हणतात, त्या दर्भाला जे ब्राह्मण असतात ते त्याला पवित्रम म्हणतात. पवित्रम का म्हणतात दर्भाला? कारण अमृत त्याच्यावरती ठेवलं होतं, त्याच्यामुळे पवित्रता त्या दर्भामध्ये आलेली आहे. म्हणून जेव्हा आपण महालय श्राद्ध वगैरे करतो तेव्हा ते त्याला पवित्रम म्हणतात. त्याचं कारण हे, कारण अमृत कलश पवित्र अमृत त्यांच्यावरती ठेवलं होतं म्हणून. मग हे झालं गरुडाचं. मग इकडे काय झालं? नाग होते ते चिंतित होते. का चिंतित होते? कद्रूने ती पैज जिंकण्यासाठी नागांना सांगितलेलं काय, घोड्याच्या शेपटीला जाऊन तिथे जाऊन बसा, घोड्याच्या शेपटीच्या ठिकाणी जाऊन राहा, स्थित राहा, म्हणजे घोड्याची शेपटी काळी दिसेल. मग काही नागांनी विरोध केला होता की नाही आई हे बरोबर नाही आहे. कोणी विरोध केला होता? शिवशंकरांच्या गळ्यात असणारा वासुकी नाग, भगवान श्री विष्णूंचा शेषनाग, हे चांगले नाग होते, त्यांनी विरोध केला होता. तेव्हा आईला राग आला होता आणि कद्रू मातेने त्यांना शाप दिला होता. काय दिला होता? जन्मे जयाचा याग उत्तम, तिथे तुम्ही व्हाल भस्म, ऐसा ऐकता शाप उत्तम, मानिता झाला परमेष्ठी. जन्मेजयाचा परम यज्ञ होईल, त्या यज्ञामध्ये तुम्ही नाग भस्म व्हाल असा मी तुम्हाला शाप देते. माझं ऐकत नाही का? मग सगळे देवता तिकडे ब्रह्मदेवांकडे आले आणि ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु, शाप खरा होईल. देवता विचारू लागले का तुम्ही तथास्तु म्हटलं? ब्रह्मदेव म्हणाले हे नाग जरा उन्मत्त झालेले आहेत, बरेचसे क्रोधयुक्त आहेत, यांना अद्दल घडलीच पाहिजे, यांच्या आईचा शाप फक्त निमित्त आहे, म्हणून मी तथास्तु म्हटलं. तेव्हा ब्रह्मदेवांनी जे काही सांगितलं ते एलापत्र नावाच्या नागाने ऐकलं आणि एलापत्र नावाच्या नागाने वासुकी वगैरे सर्व नागांना सांगितलं. काय सांगितलं? परम तपस्वी जरत्कारू, हिंडतसे वनांतरू, उपगर्ते त अफुले पितरू, अधोवदन देखिले. एक जरत्कारू नावाचा ऋषी आहे, त्या ऋषी सोबत तुमची जी बहीण, तिचं नाव सुद्धा जरत्कारूच आहे, तिचं दुसरं नाव मनसा. जरत्कारू ऋषी सोबत तुमची बहीण जरत्कारू म्हणजे मनसा, हिचं जर लग्न लावून द्याल तर त्यांच्या पोटी जो बाळ जन्माला येईल तो बाळ आईच्या शापापासून तुमची मुक्तता करेल. तर बाकीचे नाग म्हणू लागले नाही नाही आम्ही भस्म होणार जन्मेजयाच्या यज्ञामध्ये. एक म्हणू लागला जन्मेजयाला जाऊन डसूया. दुसरा म्हणू लागला होय होय जन्मे, मी सुद्धा काय करतो, जन्मेजयाचा यज्ञ असणार ना त्याच्यात मी पाणी बिणी शिंपडायचं काम करतो. तिसरा म्हणू लागला अरे जन्मेजयाचे तिथले जे ब्राह्मण असणार यज्ञ करणारे त्यांनाच जाऊन डसूया. असे असे सगळे म्हणू लागले.
तेव्हा त्या ठिकाणी एलापत्र नावाचा नाग आला. तो म्हणूला, श सगळ्यांनी शांत व्हा, आपापली डोकी लावू नका, मी काय सांगतो ते ऐका. ब्रह्मदेवाकडून मी ऐकलं आहे की पुढे आमची जी बहीण आहे, जिचं नाव जरत्कारू आहे, दुसरं नाव तिचं मनसा, हिचा एक आस्तिक नावाचा पुत्र होईल. तो पुत्र आईने दिलेल्या शापापासून आमची मुक्तता करेल. त्याच्यामुळे हे नको ते धंदे तुम्ही काय करू नका, सांगतो ते ऐका. परंतु हिचा विवाह, हिचं नाव जरत्कारू, मग जरत्कारू नावाच्याच ब्राह्मणासोबत हिचा विवाह झाला पाहिजे. त्यांच्यापासून जो पुत्र होणार तोच आपल्याला शापातून मुक्त करेल. मग वासुकी सुद्धा आला. तो म्हणू लागला, बरोबर बरोबर आहे, हेच करूया आपण. वासुकी म्हणे तत्क्षणी, सुष्ठू रक्षिल आस्तिक मुनी, दुष्ट पडतील हुताशनी, भविष्य आहे पूर्वीचे. जे दुष्ट नाग आहेत तेच हुताशनी म्हणजे अग्नीमध्ये पडतील, आणि जे सुष्ठ आहेत म्हणजे चांगले आहेत त्यांचा आस्तिक मुनीद्वारे रक्षण होईल, असं भविष्य मी ऐकलेलं आहे पुराणामधून, असं कोण म्हणाले? वासुकी म्हणाले. आणि त्या जरत्कारू ऋषींच्या शोधामध्ये लागले. मग जरत्कारू ऋषींच्या शोधामध्ये गेले. आणि जरत्कारू ऋषी कसे होते? परम तपस्वी जरत्कारू हिंडत सेवनांतरू. त्यांना लग्नच करायचं नव्हतं, त्यांना आयुष्यभर ब्रह्मचारी राहायचं होतं. कुपगर्ते त अपुले पितरू अधोवदन देखिले. स्वप्नात त्यांनी एका कुपगर्तेत, एका खड्ड्यामध्ये, खाली खड्डा होता आणि वर ते उलटे टांगलेले आपली पित्र त्याला दिसली स्वप्नामध्ये. आणि ती पित्र अशी लटकत होती आणि एकच धागा होता ज्याच्या आधारावरती त्याची पित्र होती उलटी, आणि एक उंदीर तो धागा कुडतरत होता. आणि त्या ठिकाणी तो जरत्कारू गेला आणि विचारलं, कोण आहात तुम्ही? तर ते म्हणाले, एक जरत्कारू नावाचा ब्राह्मण आहे, त्याचा आम्ही पूर्वज आहोत. तो लग्न करायला बघत नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्हाला पुढे पिंडदान वगैरे कोण करणार? आमचा तो एकच वंश राहिलेला आहे, त्याच्याच आधारावरती आम्ही वरती आहोत, नाहीतर आम्ही नरकामध्ये पडणार. तो आमचा एक वंश म्हणजे हा एक धागा दर्शवतो. या धाग्याच्या आधारावरती आम्ही उलटे लटकलेलो आहोत. एक उंदीर तो धागा कुडतरतोय, म्हणजेच उंदीर म्हणजेच काळ जसजसा पुढे जातोय तसतसा हा धागा सुद्धा काय होणार? तुटून जाणार. म्हणजे जो जरत्कारू सुद्धा एक दिवस मृत्यू पावणार. मग आम्ही इथून खाली या खड्ड्यात पडणार, म्हणजेच आम्ही नरकात जाणार. मग तो जरत्कारू म्हणाला, मग काय केलं पाहिजे? तर ते म्हणतात, तू लग्न केलं पाहिजे. कसं? माझ्याकडे पैसे नाहीत. माझी अट आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, मी तिला सांभाळणार नाही. जे कोणी तिच्या माहेरचे असतील त्यांनी तिचा सांभाळ केला पाहिजे. माझं नाव जरत्कारू, तिचं पण नाव जरत्कारू असलं पाहिजे, अशी त्याने अट सांगितली. आणि मी मागणी घालायला जाणार नाही. वधू पक्षावाले स्वतःहून माझ्याकडे लग्नाची मागणी घालायला आले पाहिजेत. आणि हा जागा झाला स्वप्नातून. आणि आपल्या पितरांना चांगली गती मिळावी म्हणून तो इकडे तिकडे शोधू लागला, कोण अशी कन्या आहे का स्वतःहून द्यायला कोण तयार आहे का? कोणी तयार होत नव्हतं. शेवटी तो रडू लागला, ओरडू लागला की माझ्या पितरांना मला मुक्त करायचं आहे, त्यांना नरकात जायला द्यायचं नाही आहे, वंशवृद्धीसाठी मला कोण आपली कन्या देईल का? असा रडू लागला. आणि ती हाक वासुकीच्या सेवकांनी ऐकली आणि ते वासुकी नागाकडे आले. आणि वासुकी नाग आनंदित झाले आणि त्यांनी आपली बहीण जरत्कारू ऋषींच्या समोर उभी केली. जरत्कारू ऋषींनी आपल्या अटी सांगितल्या. यांनी सांगितलं, हो आम्हीच हिचा सांभाळ करणार, आम्हीच स्वतःहून तुम्हाला मागणी घालायला आलेलो आहे. तुमचं नाव जरत्कारू, हिचं पण नाव जरत्कारू, तुमच्या तीनही अटी मान्य होत आहेत. मग त्यांनी तिथे विवाह लावून दिला. या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर दैवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती, कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान.
झालं, दोघांचं लग्न झालं. बरेच दिवस झाले आणि एक दिवस जरत्कारु ऋषी आपल्या धर्मपत्नीच्या मांडीवरती डोकं ठेवून पहुडले होते. सूर्यास्ताचा वेळ झाला, सूर्याला अर्घ्य द्यायला हे चुकतील म्हणून तिने उठवलं त्यांना. तर ते भडकले, तू मला तपस्येतून भंग केलं, मी झोपलो नव्हतो. ती म्हणाली की सूर्य अस्त होणार होता म्हणून मी उठवलं. तर ते म्हणाले, माझी तपस्या एवढी आहे की माझ्याकडून अर्घ्य घेतल्याशिवाय सूर्य अस्तालाच जाणार नाही. तुझा माझ्यावरती विश्वास नाही, तुझा माझ्या तपोबलावरती विश्वास नाही, मी चाललो तुला सोडून. तेव्हा ती रडू लागली. ती म्हणाली, आपलं लग्न ज्या उद्देशाने झालं की आपला जो बाळ होणार आहे तो नागवंशाचं रक्षण करणार आहे मातेच्या शापापासून, तुम्ही असेच कसे जाताय? तेव्हा जरत्कारु ऋषींनी आपल्या हाताची अनामिका ही तिच्या बेंबीला लावली आणि मंत्र पुटपुटला आणि ते म्हणाले, अस्ति म्हणजेच काय? आहे, बाळ आहे. आत्ता स्थापन केलं मंत्राद्वारे, तुझ्या बेंबीतून, बेंबीला स्पर्श करून मंत्राद्वारे स्थापन केलं असं म्हणतात. निश्चिंत राहा, तुला जो बाळ होणार आहे तो तुझ्या गर्भामध्ये आहे आणि तोच नागवंशाचं रक्षण करेल असं सांगून आस्तिक मुनी निघून गेले. आता ही चांगली बातमी वासुकी नागाच्या कानावर पडली. वासुकीने सगळी काही सोय केली, तिकडे बाळणपण वगैरे केलं आणि ते अस्ति म्हणाले त्याचे वडील, म्हणून त्या मुलाचं नाव ठेवलं आस्तिक. आस्तिक आता हळूहळू मोठा व्हायला लागला आणि तिकडे हस्तिनापूरमध्ये अर्जुनाचा पुत्र जो अभिमन्यू होता, अभिमन्यूचा पुत्र परीक्षित होता, तो परीक्षित जेव्हा राज्य करत होता आणि शिकार करायला गेला होता आणि त्याला ते हरिण सापडेनासं झालं, मग तो शमीक ऋषींच्या आश्रमावर गेला आणि त्यांच्याकडे पाणी मागितलं. पण शमीक ऋषी मौन व्रत धारण करून होते, एका ठिकाणी ध्यानस्थ होते. राजा परीक्षितला वाटलं, त्याची बुद्धी मोहित झाली, कारण त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणजे काय? विनाशकाल जेव्हा जवळ येतो तेव्हा बुद्धी विपरीत होऊ लागते. मग त्या वेळेला त्याने काय केलं की हे ऋषी मला मान देत नाहीत, मी पाणी मागितलं तरी माझ्यासोबत बोलत नाहीत, म्हणजे काय? मग त्या ठिकाणी एक मेलेला सर्प होता, त्या मेलेल्या सर्पाला मुंग्या वगैरे आल्या होत्या. तोच सर्प त्याने असा उचलला धनुष्याने आणि त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि निघून गेला. आणि शमीक ऋषींचा पुत्र शृंगी त्या ठिकाणी आला. बघतो तर काय, माझे वडील ध्यानस्थ आहेत, त्यांच्या अंगावरती मुंग्या पसरलेल्या आहेत, मेलेला सर्प त्यांच्या अंगावर टाकलेला आहे. त्याचे मित्र त्या ठिकाणी आले, अरे बघ तुझ्या वडिलांची कोणी काय हालत केलेली आहे, जो कोण असेल त्याला शाप दे. तेव्हा त्याने शाप दिला परीक्षित राजाला. ब्राह्मण पुत्र शृंगीने काय श्राप दिला? दंशाने तू तक्षकाचा दंशाने तू तक्षकाचा होशील भस्म नृपाणा. दंशाने तू तक्षकाचा होशील भस्म नृपाणा. दिवस सप्तते पूर्ण होता, दिवस सप्तते पूर्ण होता, जाशील यम सदनाला, जाशील यम सदनाला. राम कहो जी, राजा राम कहो जी, राजा राम कहो जी. ज्याने कोणे माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकलेला आहे त्याला 7 रात्री 7 दिवसामध्ये तक्षक नाग डसणार. तक्षक नाग म्हणजे एवढा खतरनाक, दंश ज्याला करेल तो भस्मच होऊन जायचा अग्नीने. त्याच्या विषावरती औषध त्यावेळी देखील आलं नव्हतं, आजही नाही आहे असा तो नाग. परीक्षितला ही बातमी कळवली पाहिजे म्हणून शमीक ऋषींनी सांगितलं, अरे बाळा तू का त्याला शाप दिला? तो एक धार्मिक राजा आता वाचलेला आहे. मग त्याला समजावलं आणि एका ब्राह्मणाला पाठवलं तिकडे. आणि
ब्राह्मणाने परीक्षितला सांगितलं की 7 दिवसानंतर तुम्हाला मरण येणार आहे. मग परीक्षितने 7 दिवस भागवत कथा ऐकली आणि तक्षक येऊन आपल्याला डसू नये म्हणून त्या ठिकाणी काय केलं होतं, एक उंच खांब रचला होता. त्या खांबावरती एक मोठा महाल बनवला होता आणि त्या महालामध्ये तो बसला होता. म्हणजे जर सर्प जातील तर कुठून जातील, त्या खांबावरून. सर्पांना रोखण्यासाठी त्यांनी तिथे तांत्रिक मांत्रिक बोलवलेले होते. त्या ठिकाणी अग्नी वगैरे ठेवलेली होती, त्या ठिकाणी सर्प येऊ नये तसे मांत्रिक वगैरे बोलवून ठेवले होते. आणि 7वा दिवस आला, ज्या दिवशी तक्षक त्याला डसणार होता. भागवत कथा शुकदेव महामुनींनी सांगून संपवली. परीक्षित त्यानंतर होता, दिवस संपायला आला आणि तक्षक नाग त्याला डसायला येणार होता. ब्राह्मणाचा वेश त्याने धारण केला आणि जात होता. त्या ठिकाणी काश्यप नावाचा एक ब्राह्मण आला आणि तक्षकाने विचारलं, कुठे चाललाय महाशय? तर तो म्हणाला, मी जातोय तिकडे, परीक्षित राजाला तक्षक दसणार म्हणे, तर मी माझ्या विद्येने परीक्षित राजाला पूर्वव्रत करीन. तक्षक म्हणाला, हो का? अरे तक्षकाच्या विषयावरती अजून कोणीच औषध काढलेलं नाहीये, तू काय करशील विद्येने? काश्यप ब्राह्मण म्हणाला, तुला पण माझी तपस्या माहिती नाही. तक्षक म्हणाला, हो का? चल इथेच्या इथे प्रयोग करूया. ते झाड आहे ना, त्या झाडावरती लाकूड तोडा आहे बघ, मी आता या झाडाला दंश करतो. ह्या झाडाची जी हालत होणार ते झाड तू पूर्वव्रत करून दाखवायचं. ठीक आहे, दाखवतो. मग तक्षक त्या ठिकाणी गेला आणि त्या झाडाच्या मुळाशी दंश केला. भयंकर अग्नी प्रकट झाली आणि ते झाडाचं काय झालं, राख झाली, राख. त्या झाडावरती जो लाकूड तोडा होता, त्या लाकूड तोड्यासोबत त्या कुर्राड्याची पण राख झाली. बघ माझ्या विषाचा प्रभाव म्हणे औषध बनवणार आणि या तक्षकाच्या विषावरती. हो का? आता माझा प्रभाव बघ. कमंडलू मध्ये पाणी घेतलं, मंत्र पुटपुटले आणि त्या रखेवरती ते पाणी शिंपडलं. रखा जवळ होऊ लागली, ओली होऊ लागली. त्याच्यातून एक बीज प्रकट झालं. बीजाचं म्हणता म्हणता त्याला अंकुर फुटला. अंकुरातून एक पान आलं, एकाची 2 पाने आली, 2ची 4 झाली. हळूहळू त्याला फांद्या फुटू लागल्या. म्हणता म्हणता त्याच मुहूर्तामध्ये, त्याच घटिकेमध्ये जसं झाड होतं तसंच झाड त्या ठिकाणी प्रकट झालं आणि त्याच्यावरती लाकूड तोडा सुद्धा झाड तोडताना दिसला. तो पण जिवंत झाला. बघितलं का माझ्या मंत्रांचा प्रभाव? तक्षक घाबरला. ब्राह्मण देवता मला माफ करा, तुम्ही ज्योतिषशास्त्र जाणताना मग सांगा परीक्षितला मृत्यू कधी येणार आहे? त्याची कुंडली काढतात, त्याला मृत्यू तर आजच येणार. मग ब्राह्मणाने जो काही शाप दिलेला आहे त्या शापाचा मान राखण्यासाठी मी तिथे जातोय आणि तुम्ही जर माझ्या मार्गात अडथळा निर्माण केला तर तुम्ही ब्रह्मदेवाच्या विधानाला, विधीच्या विधानाला तुम्ही विरोध करताय आणि विधीचं विधान नेहमी खरं होतच. त्याच्यामुळे तुमचं औषध फळणार नाही. इथे फळलं तिथे फळणार नाही, कारण परीक्षितचा मृत्यू आजच लिहिलेला आहे कुंडलीनुसार, त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मांनुसार. आजच्याच दिवशी त्याला मरण येणार आहे. पूर्वजन्मीची कर्म, या जन्मीची कर्म हे ठरवतात कधी काय घडणार ते. तर तो म्हणतो ठीक आहे, पण मला तो पैसे देणार होता त्याचं काय? तक्षक म्हणाला आमच्या नाग लोकांमध्ये जा आणि माझं नाव सांग. तक्षकाने सांगितलं परीक्षित जितकं धन देणार ना त्याच्या कितीतरी अधिक पटीने मी तुला धन देतो, जावा तुम्ही, नमस्कार. ब्राह्मण त्या ठिकाणी त्यांनी आपली दिशा बदलली. मग त्यांच्या भाषेत त्याला मोरणा म्हणतात. आजही त्या गावाचं नाव मोरणाच आहे, ज्या ठिकाणी त्या वटवृक्ष त्या झाडावरती प्रयोग केला होता त्या गावाचं नाव. आणि तक्षक पुढे गेला. सर्पांनी एक सभा घेतली, आता कसं जायचं? तर ते म्हणाले, सर्प म्हणाले आम्ही ब्राह्मणाचा वेश घेतो आणि एका टोपलीमध्ये फळं ठेवतो, फळांमध्ये तू अळीचं रूप धारण कर आणि आतमध्ये जाऊन बस, आणि आम्ही ती टोपली परीक्षित राजापर्यंत घेऊन जातो ब्राह्मणाच्या वेशामध्ये. आणि त्या ठिकाणी ते ब्राह्मण गेले सगळे, म्हणजेच ब्राह्मण रूपधारी सर्प त्या ठिकाणी गेले. हे बाकी कोण त्यांना ओळखले नाहीत. आणि ती फळाची टोपली दिली परीक्षित राजाकडे. परीक्षित राजा फळ खायला निघाला. संध्याकाळ झाली होती, सूर्य मावळायला आला होता. परीक्षितने ते फळ चावलं. बघतो तर त्यामधून एक अळी निघाली, छोटासा किडा. परीक्षित राजा हसला. वेदव्यास महाभारत आणि जो पांडव प्रताप ग्रंथ आहे त्यामध्ये असा उल्लेख आहे की त्या ठिकाणी परीक्षित राजा सगळ्या सभासदांना म्हणाला, अरे बघा रे बघा,
सूर्यास्त व्हायला आलाय, तक्षक मला दसणार म्हणे. पण काय निघालं? एक छोटासा किडा निघाला, म्हणून तो हसू लागला, असा उल्लेख पांडव प्रताप ग्रंथात आहे. आणि परीक्षित म्हणू लागला, बघा केवढं मोठं संकट केवढ्या छोट्यावरती निभवलं. आणि त्याने आपल्या मानेवरती त्याला ठेवलं, किड्याला, आणि सर्व सभेला सांगतोय, हे सर्व लोकांनो ऐका, या किड्याचं नामकरण सगळ्यांनी तक्षक करा. याला सगळ्यांनी तुम्ही तक्षक म्हणा. मी याला माझ्या मानेवर ठेवतो. हे किड्या तू मला चाव. म्हणजे त्या ब्राह्मण पुत्राने जो काय मला शाप दिलाय की तुला तक्षक चावणार, तो खरा होईल, असं पांडव प्रताप ग्रंथात म्हटलंय. आणि तसं म्हणून त्या परीक्षितने तो किडा आपल्या मानेवर ठेवला आणि म्हणाला, चाव मला, चाव मला. आणि सगळे हसू लागले, हसू लागले. आणि सूर्यास्त व्हायला आला होता, आणि तेवढ्यात तक्षकाने आपलं मोठं रूप धारण केलं, त्याच्या कड्याला वेटाळलं आणि समोर आला. आणि काय झालं? पाहून दचके महान भूप, तक्षकात ते विशाल रूप. राजा दचकला, ग्रीवा वेष्टुनी बसला साप, खरा झाला शृंगीचा श्राप. ग्रीवा वेष्टून तो साप बसला आणि शृंगी ब्राह्मणाने दिलेला शाप खरा झाला. नाक कसा होता? मुखीच्या ज्वाळा गगनी जाती. मुखीच्या ज्वाळा आकाशात त्याच्या उडत होत्या. त्याची जीभ होती, कशी होती? अति भयंकर होती. अति भयंकर रसना दिसली, धुधुकार सम आग प्रकटे. नराधिपे स्मरला वनमाळ, दंशनी तक्षक नृपास जाळी. नराधिपाने म्हणजे परीक्षितने थरथरून वनमाळीला स्मरलं, भगवान श्रीकृष्णाचं चिंतन केलं. मृत्यूच्या क्षणी जर भगवंताचं चिंतन झालं तर मला भगवंताचं धाम प्राप्त. नराधिपे स्मरला वनमाळ, दंशनी तक्षक नृपास जाळी. भगवंताचं धाम प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून त्याने वनमाळीचं स्मरण केलं. आणि तक्षकाने त्याला दंश केला. दंशनी तक्षक नृपास जाळी. नृपाला त्या तक्षकाने जाळून टाकलं. त्या राजाची रखा झाली त्या ठिकाणी. आणि हे सगळं क्षणार्धात घडलं. आणि लोकांची प्रतिसाद काय होता? लोकांची प्रतिक्रिया काय होती? पाहून दचके महान भूप, तक्षकात ते विशाल रूप. ग्रीवा वेष्टुनी बसला चाप, खरा झाला शृंगीचा शाप. अति भयंकर रसना दिसली, धुधुकार सम आग पकटली. नराधिपे स्मरला वनमाळी, दंशनी तक्षक नृपास जाळी. मुखीच्या ज्वाळा गगनी जाती, पाहून झाला भस्म नृपती. त्याच्या मुखीच्या ज्वाळा इकडे तिकडे त्या महालाला लागल्या आणि महाल जळू लागला. हस्तिनापुरामध्ये आग लागली आणि हस्तिनापुराच्या त्या आगीच्या ज्वाळा होत्या, त्या आगा हवेत जाऊ लागल्या. ते बघून लोक सैरावैरा पडू लागले. मांत्रिक होते ते ठिकाणी उड्या मारून पडू लागले. मुखीच्या ज्वाळा गगनी जाती, पाहुनी झाला भस्म नृपती. मुखीच्या ज्वाळा गगनी जाती, पाहुनी झाला भस्म भूपती. उड्या टाकुनी चहूकडे हो तांत्रिक मांत्रिक सेवक पळती. सेवक पळती गाव सोडून प्रलय वर्तला अति दारुण. सेवक पळती गाव सोडून प्रलय वर्तला अति दारुण. निघे तक्षक नभी उडोन, सुतासी मंत्री वदे येऊन. निघे तक्षक नभी उडोन, सुतासी मंत्री वदे येऊन. निघे तक्षक नभी उडोन, सुतासी मंत्री वदे येऊन. आणि शेवटी तो तक्षक आकाशाच्या दिशेने उडाला. उडाला म्हणजे तक्षकाला पंख होते. तक्षक नागाला जे ड्रॅगन बघले आहेत ना, ड्रॅगन माहिती आहे ना, चीनी संस्कृती मधले तेच ड्रॅगन आपल्याकडे जे नवनाग आहेत, अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, शंखपाल, कंबल, धृतराष्ट्र आणि कालिया, हे 9 नाग आहेत. हेच 9 नाग तिकडे ड्रॅगन म्हणून पूजले जातात. फक्त त्यांच्या भाषेत नावं वेगळी आहेत. त्यांना पण पंख आहेत. ते सुद्धा तोंडातून आग सोडतात. कार्टून मध्ये बघितलं असेल. याचेत ते तक्षकाचे सगळे भावंडे. आणि तक्षकाने अशा प्रकारे भस्म केलं आणि तो तक्षक आकाशातून निघाला. महाभारतात वर्णन आलंय की तो निघताना लाल रंगाची रेषा दिसायची, कारण तक्षकाचा रंग लाल रंगाचा होता आणि त्याचे डोळे काळ्या रंगाचे होते. आणि इकडे परीक्षितचा मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने ब्राह्मणांना विचारलं की माझ्या वडिलांचा मृत्यू कसा झाला, अल्पवयी त्यांना मृत्यू का आला. तेव्हा त्या मंत्र्यांनी हे सगळं सांगितलं की तुझ्या बाबांना वाचवायला एक ब्राह्मण येत होता, काश्यप ब्राह्मण, पण त्या तक्षकाने त्याला लाच दिली आणि पाठवून दिलं पाठी. राग आला परीक्षितच्या मुलाला, जन्मेजयला. ह्यांचा मी बदला कसा घेऊ.
तर ते ब्राह्मण म्हणाले, मंत्री म्हणाले की भविष्य पुराणामध्ये म्हटलेलं आहे की जन्मेजय नावाचा राजा होईल, हा सर्पयज्ञ करेल, ते सर्पयज्ञ फक्त तुमच्यासाठीच आहे. जन्मेजय म्हणाला ठीक आहे, करायला लागा ते यज्ञ. आणि सर्पयज्ञाला त्याने त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि सुरुवात करण्या अगोदर त्या ठिकाणी एक कुत्र्याचं पिल्लू जात होतं. जन्मेजयाच्या तिथल्या माणसांनी त्या कुत्र्यावरती दगड मारलं, पिल्लावरती, आणि पिल्लू कुई 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 करत त्याच्या आईकडे आलं. आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाची आई म्हणू लागली, बाबू का ओरडतोस? ते मला दगड मारला त्यांनी. का दगड मारला? तू तिथे काहीतरी खायला गेलं असशील, पदार्थात तोंड घातलं असशील. नाही आई, मी माझ्या वाटेने जात होतो तरी पण त्यांनी दगड मारला. हो का? कुत्र्याच्या आईने शाप दिला जन्मेजयला, हा जो काही यज्ञ करायला जातोय ना, हे यज्ञ पूर्णच होणार नाही, काहीतरी बाधा येणार. म्हणजे मुक्या जीवांना आपण त्रास दिला तर मुक्या जीवांचे शाप त्या जन्मेजय राजा चक्रवर्ती सम्राटाला भाजले, मग आपल्याला का भाजणार नाहीत? म्हणून मुक्या जीवांवर दया करावी. आणि त्यानंतर राजाने यज्ञ आरंभ केला. ते त्या ठिकाणी पुराणांचे वक्ता सूतजी आले. त्यांनी सांगितलं ह्या मंडपामध्ये वास्तुदोष आहे, हे यज्ञ पूर्णच होणार नाही. जन्मेजय त्यांचं काय ऐकला नाही आणि यज्ञ करायला सुरुवात केली. आणि त्या यज्ञामध्ये जे ऋत्विज आले होते ते तामसिक यज्ञ होतं, दुसऱ्याचा विनाश करण्यासाठी होतं. आणि त्याच्यामध्ये ती काळी वस्त्र परिधान करून आलेले होते. मग तामसिक क्रिया करताना काळी वस्त्र परिधान करावीत म्हणून आपल्या धर्मग्रंथांमध्ये काळे वेश परिधान करू नयेत असं म्हटलेलं आहे, काळे कपडे. त्याचं कारण हे तामसिक यज्ञासाठी, तामसिक क्रियांसाठी काळी वस्त्र परिधान केली जातात. आणि ते काळी वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी यज्ञ करायला आलेले होते. आणि त्या यज्ञाच्या अग्नीमध्ये सर्प खेचून यायचे आणि पडायचे. ज्या ज्या सर्पाचं नाव घ्यायचे त्या त्या सर्पाचं डोकं गरगरायचं आणि तो त्या ठिकाणी खेचला जायचा. कुठेही असू दे, श्रीलंकेत असू दे, ऑस्ट्रेलियात असू दे, अमेरिकेत असू दे, तिथून तो सर्प खेचला जायचा आणि त्या यज्ञाच्या अग्नीमध्ये पडायचा. असे अनेक सर्प त्या यज्ञाच्या अग्नीमध्ये टपाटप पडू लागले. अनेक सर्प त्या ठिकाणी खेचून जात होते. एकमेकांना बघून ते सर्प एकमेकांना अशी मिठी मारत होते आणि त्या अग्नीमध्ये टपाटप पडत होते. व त्यांची जी चरबीचा फटफट फटफट असा फुटताना आवाज येत होता. सगळीकडे त्यांचा दुर्गंध पसरत होता. असे ते सगळे नाग जळत होते. आणि इकडे वासुकीचं सुद्धा डोकं गरगरू लागलंय. वासुकी म्हणू लागला, मनसे जरद करू, तुझ्या पुत्राला पाठव, माझं डोकं दुखतंय, आता मी सुद्धा खेचला जातोय यज्ञाच्या ठिकाणी, वाचव वाचव. मग त्या ठिकाणी आस्तिक महामुनी गेले. नागमातेच्या शापातून नागांना मुक्त करण्यासाठी मातेच्या शापानुसार हे सगळे साप भस्म होत होते. जन्मेजयाच्या यज्ञामध्ये त्यांनी प्रवेश केला. सर्पसत्राच्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी गेले. आणि त्याला आताच्या आता हे थांबव म्हणाले नाहीत, आधी त्याची स्तुती करू लागले. कारण त्यांनी बघितलं तर काय, जन्मेजय ऋत्विजांना सांगत होता भरपूर सर्प भस्म झाले पण अजून तक्षक भस्म झालेला नाही, काय करायचं, कुठे आहे तो? सूत गोस्वामी म्हणाले की पुराणानुसार तक्षकाला इंद्र आश्रय देणार. आणि इकडे ऋत्विज म्हणू लागले अग्नीच्या ज्वाळा इंद्राचा लोक दर्शवतायत, इंद्राने आश्रय दिला. जन्मेजय म्हणाला इंद्रासहित तक्षकाला भस्म करा. आणि त्याने तसे ते ऋत्विजांनी मंत्र म्हटले आणि इंद्राचं सिंहासन आणि तक्षक तीनही गोष्टी त्या ठिकाणी खेचून आल्या आणि अग्नीमध्ये पडणार. तेवढ्यात इंद्राने पळ काढला. म्हणजे इंद्रासारख्या देवतांना शरण जाऊ नये, शरण घ्यावी तर भगवंताची, परमात्माची. कारण हे इंद्र वगैरे देवता स्वार्थासाठी काय पण करतील. जसं तक्षकाला त्यांनी शरण दिली पण त्याचं शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहिला का? नाही. इंद्र पळाला आणि तक्षक त्या आगीमध्ये पडणार. तेवढ्यात आस्तिक महामुनी आले, म्हणतात थांबा. आस्तिक महामुनींच्या मंत्रबलामुळे तक्षक होता तो पडता पडता हवेतच तरंगत राहिला. थांबवून ठेवलं. जन्मेजय म्हणाल काय झालं बालका, ये. तेव्हा जन्मेजयचं मन जिंकलं पाहिजे म्हणून तो आधी स्तुती करू लागला. अरे वा, काय राजा तू यज्ञ केलाय. अरे लाख वर्षापूर्वी असं वरुणाने यज्ञ केलं होतं, कोट्यावधी वर्षापूर्वी असं यमराजाने यज्ञ केलं होतं. एवढं मोठं यज्ञाचं आयोजन महाराज दशरथाने केलं होतं, भागीरथ राजाने केलं होतं. त्यानंतर असं यज्ञ करणारा कोण राजाच झाला नाही. फक्त तू, तुझ्यासारखा तूच आहेस रे, तूच आहेस. अशी खूप स्तुती करू लागला. जन्मेजय प्रसन्न झाला, म्हणू लागला बालका मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल काय वरदान पाहिजे. तर ब्राह्मण म्हणू लागले हो हो त्यांना वरदान द्या. मग ब्राह्मणांना खुश करण्यासाठी म्हणू लागले काय ऋत्विज आहेत हे भारी, काय एक एक सर्प ओढून येतात आणि त्या ठिकाणी जातात, काय यांचं मंत्रबल आहे, काय यांचं तपोबळ आहे. ब्राह्मण ऋत्विज सुद्धा खुश झाले. हा महाराज यांना वरदान द्या, खरोखरच हा चांगला आहे बालक, असं तसं हुशार आहे. बोल काय वरदान पाहिजे. नक्की देणार ना राजा तुम्ही मला वरदान.
अरे हो, मी चक्रवर्ती सम्राट आहे, अख्खी पृथ्वी माझ्या ताब्यात आहे. बोल, पृथ्वीवरचे सगळे राजा माझ्या हाताखाली आहेत. बोल, काय पाहिजे? माझी इच्छा हीच. काय? माझी इच्छा हीच. काय? माझी इच्छा हीच की हे जे यज्ञ आहे ना ते आताच्या आत्ता थांबव. काय? हे यज्ञ थांबवू? अरे ज्याने माझ्या वडिलांचा घात केला तो तक्षक अजून मरायचा आहे आणि यज्ञ थांबवू? आस्तिक महामुनी म्हणाले, हे बघ, तुझ्या वडिलांनी मृत सर्प ब्राह्मण पुत्राच्या म्हणजेच शृंगी ऋषींच्या वडिलांच्या म्हणजे शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला होता. चूक कोणाची? शृंगी ऋषीने शाप दिला. मग तक्षकाने त्या शापाचा मान राखला. तक्षकाला काय हौस नव्हती. मग जन्मेजय शांत झाला. एका सापाने तुझ्या वडिलांचा घात केला, पण तू किती सर्पांना नष्ट केलं? ही बुद्धिमानी नाही. आस्तिक महामुनींनी गोड गोड बोलवून हे समजावून सांगितलं. तेव्हा जन्मेजयानं ते सर्पसत्र थांबवलं आणि त्या ठिकाणी व्यासांचं आगमन झालं. व्यासांसहित त्यांचे शिष्य वैशंपायन वगैरे आले. जन्मेजयने विचारलं, महाराज, माझे आजोबा होते कौरव पांडव यांच्यामध्ये युद्ध का घडलं होतं? काय कारणे होती ती आम्हाला सांगा. ते वेदव्यास म्हणाले, याच्यासाठी मी 1,00,000 श्लोकांचा शतसहस्त्र संहिता रचली आहे, महाभारत संहिता. ती संहिता माझा शिष्य वैशंपायन तुला ऐकवेल. आणि वैशंपायनी जन्मेजयला संपूर्ण महाभारत कथा सांगितली. आणि इकडे आस्तिकाला घेऊन, आस्तिक जेव्हा घरी गेला नागलोकात, तेव्हा वासुकी, तक्षक वगैरे जेवढे काही नाग वाचले होते ते सगळे नाग वासुकीला घेरून उभे राहिले आणि वासुकीला म्हणाले, तुझ्यामुळे आमच्या सर्वांचे प्राण वाचले. तुझ्यामुळे, अरे भाचा, तुझ्यामुळे आमचे वंश जे पुढे टिकून राहतील. नाहीतर भले भले असे नाग होते, वडाच्या झाडासारखे जाड जाड, ज्यांच्या फक्त दृष्टी मात्रेने समोरच्या व्यक्तीमध्ये विष चढायचं, असे नाग सुद्धा, अशा नागांच्या प्रजाती त्या यज्ञामध्ये नष्ट झाल्या होत्या. ते नाग वाचले, ते नाग मारले गेले. आणि आता हे जे वाचलेले नाग होते त्यांनी त्या आस्तिक महामुनीला वरदान दिलं. काय वरदान दिलं? की हे आस्तिक महामुनी, तुझ्या चरित्राचे जे कोणी गायन करतील, तुझ्या चरित्राचा जो कोणी गाता असेल, नियमित तुझ्या चरित्राचे जे गायन करतात त्याला कधीच सर्पदंश करणार नाही. जर साप दंश करायला पुढे आला, तुझी शपथ म्हणजे आस्तिकाची शपथ तुला आहे असं नागाला सांगून देखील जर सर्प पुढे आला तर त्या सर्पाच्या डोक्याचे, मस्तकाचे शेकडो तुकडे होतील असं वरदान दिलं. पन्नग म्हणती दिलावर. पन्नग म्हणजे नागोबा, ही आर्या मोरोपंतांची आहे. मोरोपंतांनी संपूर्ण महाभारत आर्याच्या स्वरूपात लिहिलं, ज्याला आर्या भारत म्हणतात. पन्नग म्हणती दिलावर, बापा त्वचरित्र नाम गात्याचा. पन्नग म्हणती दिलावर, बापात्व चरित्र नाम गात्याचा. घात करील अही जो, तुझ्या जे चरित्राचं गाण करतील, तुझी शपथ घालतील आणि त्या शपथीचा जो घात करील, जो अही, अही म्हणजे सर्प, घात करील अही जो, त्याच्या मूर्ध्याचं काय होईल? उलेल म्हणजे फुटेल. घात करील अही जो, मूर्धा शतधा उलेल गात्याचा. राम राम हरे हरे राम. अशा प्रकारे त्याला वरदान दिलं. आणि तो जो दिवस आहे तो आपण दरवर्षी नागपंचमी म्हणून साजरा करतो.
मग नागांना नियंत्रणात आणणारे जे मांत्रिक आहेत ते याच मंत्रांचा उच्चार करतात, ज्यांचा सार महाभारत ग्रंथामध्ये व्यासांनी दिलेला आहे, असे साक्षात वेदव्यास मुनी सांगतात. आणि त्या आस्तिक मुनीच्या शपथीचं जो नाग उल्लंघन करील त्याच्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील, असं नागांच्या पूर्वजांनी आस्तिक महामुनीला वरदान दिलेलं आहे. मग आजच्या या आख्यानातून आपण काय शिकलो? क्रोध आणि क्षमा यांचा यथायोग्य वापर करायचा. षड्रिपूंना नष्ट करायचं नाही, तर षड्रिपूंवरती विजय मिळवायचा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जो व्यक्ती निष्काम असतो, निर्लोभी असतो, त्याला भगवंत पहिलं प्राधान्य देतो. गरुडाने अमृत कलश प्राप्त केला, पण त्यातील एकही थेंब स्वतःसाठी घेतला नाही. म्हणून भगवंतानी स्वतःहून दर्शन दिलं. एकनाथांच्या घरी याच कारणामुळे भगवंत राहिले होते, कारण ते निर्लोभी होते, निष्काम भावाने भक्ती करायचे. एकनाथ महाराजांनी अभंगात जे काही लिहिलंय ते त्यांनी स्वतः आचरणात आणून दाखवलंय. आणि गरुडाला जसं भगवंताने दर्शन दिलं होतं, तसंच एकनाथांना सुद्धा भगवंताने दर्शन दिलेलं आहे. त्यांच्या घरी भगवंताने सेवकाच्या रूपामध्ये राहून त्या ठिकाणी सेवा केलेली आहे, लीला केलेली आहे. ही दुसरी शिकवण. तिसरी शिकवण अशी की नागपंचमी आपण का साजरी करतो याचं कारण समजलं. आणि चौथी शिकवण, जर समोर नाग असेल, आपल्या आला असेल, आपण संकटात असू, तर जरत्कारूचं जे आख्यान आहे, जरत्कारूपासून आस्तिक महामुनींचा जन्म, आस्तिक महामुनींच्या जन्मापासून सर्पसत्र कसं आस्तिकने थांबवलं, त्याला नागांनी वरदान दिलं, हे त्या नागाला सांगायचं मनापासून. आणि त्याला सांगायचं की जर पुढे येशील तर त्या आस्तिक महामुनींची शपथ, तर तो नाग पुढे येणार नाही. आणि जर आला तर त्याच्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील, असं आस्तिक महामुनींना वरदान आहे. मग अशा या शिकवणी आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवू. आणि हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे षड्रिपू आहेत, या कुत्र्यांना, या षड्रिपूंना ताब्यात कसे ठेवणार? तर त्या कुत्र्यांच्या मालकाला साथ घालून, भगवंताशी ओळख ठेवून, भगवंताला साथ घालून करू. संत एकनाथ महाराज हे सगळं ते आचरणात त्यांनी आणलं आणि त्यांनी करून दाखवलं. ते आपल्या सर्वांना उपदेश देतात. ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध, ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध, ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध. एका जनार्दनी साधू त्याचे चरण नित्य बंधू, एका जनार्दनी साधू त्याचे चरण नित्य बंधू. ज्याचे गेले काम क्रोध, ज्याचे गेले काम क्रोध, ज्याचे गेले काम क्रोध तुझी साधू जगी सिद्ध. हिची दान देगा देवा तुझा विसर ना भावा, विसर ना भावा, तुझा विसर ना बाबा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी. सुखे घालून संसारी द्यावी पंढरीची वारी, पंढरीची वारी द्यावी पंढरीची वारी. हिची दान देगा देवा तुझा विसर ना भावा, विसर ना बाबा, तुझा विसर ना बाबा. पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधिये ध्याना. जय देव जय देव, जय देव जय देव, जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्याची कैची नकडे ही मात. पराही परतली तेथे खैचा हेत, जन्म मरणाचा पुरला से अंत. जय देव जय देव, जय देव
देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव दत्त येवोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान धरपले मन झाले उमन मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दने श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगण आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधु च सखा त्वमेव विद्या द्रवण त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीदायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्णा